Hi, I am Dr. Gitanjali reporting live with cameraman Mr. Sachin Hazare. मी असं का बोलते? कारण आज आपल्या सोबत आहेत मिस जान्हवी मुळे, a journalist, a reporter, an anchor, and now a producer. So मिस जान्हवी मुळे यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे. 10 वर्ष त्यांनी ABP माझामध्ये वेगवेगळे जबाबदाऱ्या रोल्स असे निभावलेले आहेत. त्यांनी कधी अँकर म्हणून काम केलंय, कधी रिपोर्टर म्हणून, प्रोड्युसर म्हणून आणि जर्नलिस्ट म्हणून. आता त्या BBC न्यूज मराठी बरोबर आहेत गेले 9 वर्ष. आणि हो, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे, लाईक एन्व्हायरमेंट, आर्ट, कल्चर, हे वेगवेगळे जे क्षेत्र आहे त्यांना त्यांनी कव्हर केलं आहे. And don't forget, she has covered T20. Yes, T20 World Cricket Cup and also Tokyo Olympics. अजून भरपूर मोठी लिस्ट आहे डॉक्युमेंटरीजची वगैरे सुद्धा. सो आज आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर असलेल्या मिस जान्हवी मुळे. वेलकम मॅडम. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्यासोबत आहे मिस जान्हवी मुळे. थँक्यू फॉर कमिंग. सो कर्जतकरांना जान्हवी मॅडम बद्दल भरपूर माहिती आहे, पण आपल्या श्रोत्यांना अजून माहिती जाणून घ्यायची आहे. सो मॅडम, तुमचं हे जे जर्नलिझम, आता प्रोड्युसर म्हणून ही जी जबाबदारी आहे ती अचानक गेले 20 वर्ष तर तुम्ही काम करत आहे, अचानक नाही तुमच्यात डेव्हलप झाली. कसं होतं तुमचं बालपण, कसं गेलं? व्हॉट मेड यू फील की तुम्ही हे करायला पाहिजे जर्नलिझम, आणि ते पण स्पोर्ट्स सारख्या एरेनामध्ये? हाऊ डिड यू थिंक अबाउट? थोडं लोकांना जास्त सांगते असं वाटेल, बट एकतर मी थोडीशी नर्वस आहे कारण आज तिकडे न बसता ह्या बाजूला बसते. बट कमिंग बॅक टू द क्वेश्चन, मला वाटतं खूप लहान असताना त्याची सुरुवात झाली. याचं कारण थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड आहे. माझे पणजोबा पब्लिशर होते. त्या काळामध्ये 125 वर्षापूर्वीच्या काळात, 100-125 वर्षापूर्वीच्या काळामध्ये त्यांनी काही पुस्तकं पब्लिश केली होती. त्याच्यातल्या एका पुस्तकावरतून कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती आणि ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध केस ते लढले होते, जे जिंकले होते. तर ती सगळी बॅकग्राऊंड होतीच. माझे आजोबा सुद्धा एक लोकल वार्ताहर होते. काही जिल्हा लेवलच्या न्यूजपेपर्समध्ये ते कर्जतच्या बातम्या पाठवायचे. पण आणि माझ्या काकांना किंवा आत्यांना पण लिहिण्याची आवड होती. सेम वे आईला लिहिण्याची खूप आवड होती. तर मला वाटतं हे तिकडनं, दोन्हीकडनं ते आलं. पण त्याला खतपाणी घालायचं काम कर्जतनी केलेलं आहे, हे मला ऍक्च्युली सांगावंसं वाटतं. मी अगदी लहान होते, एक 5-6 वर्षाची वगैरे किंवा त्याच्या आसपास असेल, त्यावेळेला गल्फ वॉर पहिलं सुरू झालं होतं. आणि मला आठवते माझे मोठे काका, जे आता नाही आहे त्या जगामध्ये, पण ते माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. म्हणजे 5-6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या मुलांशी तुम्ही इंटरनॅशनल पॉलिटिक्स डिस्कस करावं का, असा प्रश्न पडेल असा तो काळ होता. बट ही यूज टू आन्सर माय क्वेश्चन्स. कुठेतरी मला वाटतं तिथनं बातम्यांविषयी, जगातल्या काय घडतंय, घडामोडी काय आहेत याच्याविषयी एक प्रकारची उत्सुकता, क्युरिओसिटी, तिथून ती आणखी वाढायला लागली. किंवा आपल्या जगाच्या पलीकडे, आपल्या गावाच्या पलीकडे, शाळेच्या पलीकडे काहीतरी घडत असतं, त्याच्याविषयीची उत्सुकता जाणवायला लागली. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे शाळेमध्ये असताना मी गोष्टी खूप सांगायचे. म्हणजे कुठलाही ऑफ पिरियड असला की मला सांगायचे, जान्हवी तू गोष्ट सांग. स्टोरी टेलिंग. अँड आय थिंक यू बिकम अ स्टोरी टेलर फर्स्ट अँड देन यू बिकम अ जर्नलिस्ट. प्रत्येक पत्रकार हा स्टोरी टेलरच असतो. म्हणजे त्यावेळेचं स्वप्न लेखक व्हायचं होतं, पण मग त्यातलं फिक्शनची जागा फॅक्टनी घ्यायला सुरुवात केली. आणि जे आत्ता घडतंय जगामध्ये त्याचा अर्थ लावणं, त्याच्याविषयी सांगणं, त्या गोष्टी डॉक्युमेंट करून ठेवणं. कारण कुठेतरी आजपासनं, म्हणजे आता मी 20 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये जर डोकावून बघायला सुरुवात केली
तर लक्षात येतं की बरंच जग बदललंय आणि त्यातल्या बऱ्याचशा घडामोडींचे आपण पत्रकार म्हणून साक्षीदार बनलेलो आहे. मग त्याच्यामध्ये कर्जतमधल्या बदलांचं साक्षीदार होणं असेल, ते जगातल्या बदलांचं साक्षीदार होणं असेल, आणि मला वाटतं कुठेतरी ह्या बदलांची नोंद ठेवत जायची जी सवय होती त्यातनं हे हा विचार एक प्रकारे स्ट्रॉंग होत गेला. 4वी-5वीत असल्यापासून मला लक्षात यायला लागलं की असंही एक करिअर असू शकतं. ऑफकोर्स त्यावेळेला आय वॉज नॉट सो सिरियस अबाउट की असं पत्रकारच व्हायचं आहे. पण साधारण 10वीत येईपर्यंत तो विचार क्लिअर झाला की मग आता कुठली स्ट्रीम निवडायची, सायन्सला जायचं की आर्ट्स घ्यायचं. त्यातून आर्ट्स घेण्याचा निर्णय झाला आणि पुढे म्हणजे मला वाटतं त्यावेळेला लोकांना शॉक बसला होता. बिकॉज यू हॅड गुड पर्सेंटेज, राईट? येस, मी अभिनव ज्ञान मंदिरमध्ये त्यावेळेला जे काही पहिले 4-5 टॉपर्स होते त्याच्यात होते. आणि माझा एक मित्र आहे, तो म्हणतो तू एवढ्यासाठी टॉप नाही आलीस कारण तू आधीच ठरवलेलं की आपल्याला सायन्सला नाही जायचं, तर मार्क्सची गरज नाही तेवढ्या. पण ऍक्च्युली वस्तुस्थिती अशी होती की शाळेतल्या मार्कांच्या पलीकडे जग असतं ह्याची जाणीव त्या वयात झालेली होती आणि मग त्या जगामध्ये आपल्याला काय करायचंय याचा विचार झाला होता. आणि माझ्या घरातल्यांना पण हे सरप्राईज होतं की मी सायन्सला न जाता आर्ट्सला जाते आहे. सो ते डिस्कशन नव्हतं डिस्कशन नव्हतं, पूर्ण माझा निर्णय होता. त्यांना धक्का नाही बसला, त्यांना माहिती होतं की ही काहीतरी भाषा घेऊनच करण्याची शक्यता जास्त, आणि थोडासा आनंद पण झाला कारण त्या काळामध्ये मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा खर्च आणि या सगळ्या गोष्टींची गणितं आपल्या पालकांच्या मनामध्ये, मी तुमच्याही बाबतीत असं झालं असेल, विचार केला असेल की अच्छा ही इथे शिकायला जाते मग काय त्याचा खर्च येईल. ऑफकोर्स सगळे आई वडील तयार असतात, नेहमी तुम्हाला सपोर्ट करतात मुलांना. पण तो काळ असा होता ज्या वेळेला पठडीच्या बाहेर काहीतरी आपल्या मुलीने करणं याचा कदाचित विचार बहुतेक जण करत नव्हते. आणि आय एम थँकफुल की माझ्या घरातल्यांनी तो विचार केला. आमची जॉईंट फॅमिली आहे, तर एव्हरीबडी स्टूड बाय मी प्रत्येक वेळेला. आणि त्यातून मग पुढे 12वीला येईपर्यंत मला कळलं की मी स्ट्रेट अवे जर्नलिझममध्येच डिग्री घेऊ शकते, जे त्यावेळेला BMM युनिव्हर्सिटीने सुरू केलं होतं. तेव्हा जस्ट स्टार्ट झालेलं त्याच्या काही वर्ष आधी. सो मी 11वी-12वीला वझे केळकर कॉलेजला होते. त्याच्या आधीचं अभिनव ज्ञान मंदिरला शिक्षण 10वी पर्यंतच आहे माझं, कर्जतला. मग मुलुंडला वझे केळकर कॉलेजला, आणि त्यानंतर मग 1 वर्ष मी CHMला होते आणि मग सोमय्या कॉलेजला ऍडमिशन घेतली. त्याच्या दरम्यान इव्हेंट मॅनेजमेंट पण केलं, कारण पत्रकार म्हणून आपण घडामोडी आम्ही कव्हर करणार, पण त्या घडामोडी घडत असतात त्याचसोबत काही इव्हेंट्स पण असतात. मग त्या इव्हेंटच्या मागे काय सुरू असतं, कोण कशा पद्धतीने ती इव्हेंट एक डिझाईन करतं, मॅनेज करतं, प्रोडक्शन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक अनुभव त्या कोर्समध्ये मला मिळाला. नॅशनल स्कूल ऑफ इव्हेंट्स त्यावेळेला होतं. आणि रसिका कुलकर्णी ती चालवायची. आणि त्यातून जो अनुभव मिळाला वर्षभरामध्ये, म्हणजे आम्हाला आशा भोसलेंची कॉन्सर्ट करण्यापासून आय वुड से मला त्या काळात एक असाही अनुभव आला की एक क्लोज डोअर इव्हेंट होती ज्यामध्ये बिस्मिल्ला खान होते आणि भीमसेन जोशी होते, आणि त्यांच्यातला संवाद बॅकस्टेजला थांबून पूर्ण ऐकता आला. तर असे काही वेगळे अनुभव त्या काळात जमा होत गेले. आणि बाय द टाइम म्हणजे मी फार बोलते आहे आता असं वाटायला लागलं. इट्स फॉर द सेम. येस. सो बाय द टाइम ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर लगेचच त्याच सुमारास मराठी पत्रकारितेमध्ये मोठे बदल झाले. काही मराठी न्यूज चॅनल्स 24 तास बातम्या देणारी आली, आणि तिथे मला मग ABP माझा जो त्यावेळेला स्टार माझा होता त्यात काम करायची संधी मिळाली अगदी लगेचच. म्हणजे मी ग्रॅज्युएशन व्हायच्या 1 दिवस आधी मला नोकरी मिळाली. आणि इट वॉज अ टॉप मोस्ट वन. हा, त्यावेळेला स्टार माझा हे आल्या आल्या अगदी टॉप वरती गेलेलं न्यूज चॅनल झालं होतं मराठीमध्ये. आणि
तिथून जी सुरुवात झाली ती अजून थांबले नाहीये. तिथे प्रवास सुरू झाला, नंतर त्याच वाटेवरती एक वळण आलं आणि BBC जॉईन केलं. ग्रेट. सो हे जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तर तेव्हाचे काय अनुभव होते, म्हणजे किंवा शिक्षणाचे सुद्धा, कारण हे करिअर थोडं आजही मुली नाही निवड करत, किंवा आपल्याकडच्या रुरल एरियामधनं कोणी जर्नलिस्ट बनणं हे नॉर्मल नव्हतं तेव्हाच्या काळात. तर कारण मला वाटतं तुम्हाला कधी पण इव्हेंट्स कव्हर करावे लागतात आणि ह्याची तुम्हाला भान होती ऑलरेडी वेन यू थॉट ऑफ दिस करिअर. तेव्हा काय स्ट्रगल झाले किंवा व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स ओव्हरऑल? मला वाटतं सगळ्यात मोठं स्ट्रगल कर्जतून प्रवास करणं हे होतं. कारण आज आता कर्जत एक शहर आहे. त्या काळामध्ये निमशहरी भाग आणि अगदी ग्रामीण भाग होता आम्ही लहान असताना. तर तिथून येऊन म्हणजे जास्तीत जास्त मजल लोकांची कॉलेजला जायचं तर बदलापूर, खोपोली किंवा अगदीच कोणी हुशार असेल तर CHM उल्हासनगरला जाणार. त्याच्या पलीकडे कॉलेजला जायचं म्हणजे तुम्ही एकदम पुण्यातच जाऊनच राहिलात किंवा मुंबईत जाऊन राहिला तरच ते शक्य होतं, कारण तेवढ्या ट्रेन्सही नव्हत्या. आणि लकीली मला असं वाटतं की म्हणजे मी माझ्या वडिलांचे आणि आई वडिलांचे खूप आभार त्यासाठी मानेन, कारण आईने कधी हा विचार नाही केला की तुला रात्री अपरात्री जायला यायला लागणार आहे. सुरुवातीला जेव्हा मी अपडाऊन करायची सुरुवात केली, मला वाटतं कर्जतच्या कुठल्याच व्यक्तीच्या आयुष्यात अपडाऊन चुकत नाही, तुम्हाला ट्रेननी प्रवास करायला लागलाय. तर अपडाऊन ट्रेनचं हे 5वीला पुजलेलं आहे. तसा तो जो पण त्या काळामध्ये तो प्रवास फार कठीण होता, कारण तासातासानी गाडी असायची. एक गाडी चुकली तर तुम्हाला तासभर, कधी कधी तर 1.5 तास वाट बघायला लागायची. त्याच्यामुळे बराचसा वेळ जायचा. पण जेव्हा मी म्हणून मुलुंडला कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि एवढ्या लांब प्रवास करणार, आज मला काहीच वाटत नाही की मी रोज त्यावेळेला अपडाऊन करत होते. पण त्या काळाच्या दृष्टीने ती गोष्ट मोठी होती. एज पण वयाच्या बरोबर आहे. आणि मला आठवतंय रात्री उशीर जर झाला मला, कारण ज्युनियर कॉलेजला तर तेवढा प्रश्न नव्हता, संध्याकाळपर्यंत घरी येऊन जायचो. जेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट पण करत होते आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि मग पत्रकार होणार, तर मग तुम्ही कुठले कुठले अनुभव घ्यायला बाहेर जाता, एखादी इव्हेंट अटेंड करायला जाता, ह्या सगळ्याच्यासाठी उशिरा प्रवास करणं हा त्याचा भाग झाला. म्हणजे नोकरीला जायच्या आधीपासनं अनेकदा मी 10:30-11 किती वाजायचे रात्रीचे. त्या काळामध्ये मला आठवतंय मी असायचे, नंतर एक माझी मैत्रीण ऐश्वर्या मेढी, नंतर पौर्णिमा, अशा काही जणीच असायचो ज्या त्या ट्रेनला असायचो. आणि कधी कधी तर मी एकटी असायचे. भीती कधी नाही वाटली, पण एका गोष्टीची जाणीव झाली, कारण त्यावेळेला आपण तरुण असतो, आपण आपला प्रवास करत असतो. 2 वर्ष असा प्रवास केल्यानंतर मला एक मुलगी भेटली जी कर्जत जवळच्या एका गावातनच यायची. आणि तिने सांगितलं की ताई तू असतेस ट्रेनला, असं कळलं, म्हणून मला आई बाबा म्हणाले की चालेल तू येऊ शकते त्या ट्रेनने, आणि तिला क्लासला जाऊ दिलं. तेव्हा लक्षात आलं की ही गोष्ट जरी आपण करतोय प्रवास, पण ही एक मोठी जबाबदारी आहे. कारण आजपर्यंत ते एक सीलिंग होतं की तुम्ही उल्हासनगरच्या पुढे ऍडमिशन घेऊ नये, असं मुली किंवा कोणी ते धाडस दाखवत नव्हतं उशिरा प्रवास करण्याचं. कुठेतरी ते आपण ब्रेक करायला मी आणि माझ्यासोबत ज्या त्यावेळेला 2-3 जणी प्रवास करत होत्या त्यांनी मदत केली, आणि आम्ही एकमेकींच्या सोबत असायचो, म्हणून थोडंसं आमचे घरचे पण निश्चिंत झाले होते. पण मग तिथून त्याच्यानंतर कर्जतही बदलत गेलं. मला वाटतं आणखीन सोपं बनलं. आज मी रात्री 12-1 वाजता आले तरी बरेच बायका प्रवास करत असतात, आणि ते बघून मला जास्त छान वाटतं की फ्रॉम 8:30 नंतरच्या गाडीने प्रवास करणं कठीण आहे अशा एका काळापासून ते आज आपण रात्री कितीही वाजता बिनधास्त प्रवास करू शकतो. ह्या काळापर्यंतचा प्रवास सुरक्षेच्या दृष्टीनं किंवा आत्मविश्वासाच्या दृष्टीनं मला वाटतं ती एक मोठा बदल आहे काळातला. पण त्याची नोंद इथे घ्यावीशी वाटली, कारण मला तेव्हा नाही ते लक्षात आलं, पण आज काही जण सांगतात की एक प्रकारे त्या तुमच्या पिढीनी एक नवीन आणि एक नवीन दार खुलं केल्यासारखं झालं की आपण हे पण करू शकतो, इथेही जाऊ शकतो.
आणि मला सांगावंसं वाटतं की नोकरी सुरू झाल्यानंतर 2 वर्ष मी अपडाऊन करत होते कर्जतून. तो काळ कठीण होता. म्हणजे 2.5 तास 3 तास प्रवास करून रोज जायचं, रोज तेवढाच प्रवास करून यायचं परत. कुठे जायचात तुम्ही? माझं ऑफिस महालक्ष्मीला होतं त्यावेळेला. दादर आणि दादर ते मग किंवा मी भायखळ्याला जाऊन बसनी जायचे. पण आणि न्यूज चॅनल मधलं काम, त्याला काही तुमचा दिवस सुरू कधी होणार हे नक्की असतं, तो संपणार कधी हे नक्की नसतं. त्याच्यामुळे पण त्यावेळेला सुरुवातीला खूप पाठिंबा मिळाला माझ्या सगळ्या बॉसेसचा सुद्धा. म्हणजे स्टार माझाचे त्यावेळेचे राजीव खांडेकर, मिलिंद खांडेकर आणि माझे इमिजिएट बॉस विजय साळवी, या तिघांनी खूप सपोर्ट केला. पण हळूहळू देन आफ्टर दॅट आय हॅड टू डिसाईड की हे आपल्याला जमणार नाहीये रोज अपडाऊन करणं, म्हणून मी मुंबईला शिफ्ट झाले. पण कर्जत गेलेले नाही कारण नावापुरती, म्हणजे सगळ्यांना मस्करीमध्ये आजही सांगते की मी फक्त नावापुरती मुंबईकर आहे, अजून मनाने पूर्णपणे कर्जतकर आहे आणि इथे येऊन जाऊनच असते. येस, कर्जतकर म्हटल्यावर हाडाकाडाचे कर्जतकर आहोत आपण सगळे. खूप प्रेम आहे कर्जतकरांना सुद्धा आपल्यावर आणि आपलं कर्जतवर. सो आपण ही जर्नी बघतोय आता, तर त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की जर्नलिझम तुम्हाला करायचं होतं. जर्नलिझम मध्ये काही स्पेसिफिक करायची इच्छा होती का तुम्हाला? पहिलं असाइनमेंट तर स्पोर्ट्स मिळालं म्हणून तुम्ही ते केलं, कसं होतं म्हणजे एक्झॅक्टली? दोन्ही गोष्टी होत्या. स्पोर्ट्स माझं सेकंड ऑप्शन होतं. मला पहिलं ऑप्शन आपण काहीतरी इंटरनॅशनल जर्नलिझम मध्ये जावं, म्हणजे बाहेर जाऊन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये किंवा जागतिक पॉलिटिक्स कसं काम करतं ह्याच्यावरती काम करावं अशी इच्छा होती. पण स्पोर्ट्स वॉज द सेकंड ऑप्शन. योगायोग असतात, कधी तसं झालं की मी ज्या वेळेला सुरुवात केली स्टार माझामध्ये त्यावेळेला काम करायला, तेव्हा अजून स्टार माझा चॅनेल लॉन्च झालं नव्हतं. एक 10-15 दिवस होते लॉन्चच्या आधीचे, प्रॅक्टिस सुरू होती त्यांची. आणि त्या काळामध्ये मलाही असं लक्षात आलं की त्या स्पोर्ट्स डेस्कला माणसांची गरज आहे. आणि मी जाऊन विजय सरांना भेटले की मला पण स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट आहे. त्यांनी 1-2 प्रश्न विचारले, मी बरोबर उत्तरं दिली त्याची काही. आणि आय डोंट नो व्हॉट ही सॉ इन मी, पण 2-3 दिवस जसा आमचे सराव सुरू झाला होता, ट्रेनिंग वगैरे सुरू होतं, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहा. किम क्लायस्टर्स त्यावेळेला जिंकली होती विम्बल्डन मधली मॅच, आणि मला म्हणाले की तुला या मॅच बद्दल बोलता येईल का? मी म्हटलं हो बोलेन. जाऊन कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलले. म्हणजे मला ती काय तिच्यामध्ये वैशिष्ट्य वाटतात, एक किम क्लायस्टर्स किती मोठी आयकॉन आहे आणि जस्टिन हेना आणि तिच्यामधली रायव्हलरी त्यावेळेला त्याची चर्चा सुरू होती. सो आय टॉक्ड अबाउट इट आणि दिलेल्या वेळेमध्ये जेवढं नेमकं ते तेवढ्या वेळेत बोलले, व्यवस्थित बोलले आणि सगळ्यांना ते आवडलं. आणि तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली. सो सुरुवातीचा काही काळ मी खास विशेष करून टेनिसवरती बोलायचे किंवा ते फॉलो करायचे. पण हळूहळू क्रिकेट आणि बाकीचे खेळ सुद्धा मला आवडायचं. स्वतःला शूटिंग, मला खरं शूटिंगच करायची इच्छा होती. कॉलेजला असताना असं वाटायचं, कारण अंजली भागवत, सुमा शिरूर जेव्हा पुढे जाऊन त्यांना भेटले ना, तेव्हाही त्यांना हे सांगितलं की तुम्हाला बघून मला खेळाकडे यावंसं वाटायला लागलं. आणि त्यावेळेला ते शूटिंग नाही जमलं, दुसऱ्या पद्धतीचं शूटिंग करायला लागले, कॅमेरा घेऊन किंवा कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून. पण कमिंग बॅक टू द क्वेश्चन की स्पोर्ट्सच असं ठरवलं होतं का, तर त्याच्या मागेही एक कारण होतं. कारण भारत आणि पाकिस्तानमधली एक मालिका झाली होती त्या सुमारास, ज्याला फ्रेंडशिप सिरीज म्हणून काही जण बोलतात. भारतीय टीम पाकिस्तानात गेली होती आणि कराचीला नॅशनल स्टेडियमवरती ती मॅच झाली होती. भारत जिंकला होता आणि एवढं कराचीतल्या लोकांनी स्वागत केलं. टीम खूप चांगली खेळली होती, दोन्ही टीम्स छान खेळल्या होत्या, की स्टँडिंग ओवेशन दिलं. आणि दॅट मोमेंट वॉज सो इम्पॉर्टंट की सौरव गांगुली आणि सगळ्या प्लेयर्सना भारावून गेल्यासारखं झालं आणि त्यांनी विक्ट्री लॅप घेतलं, अख्ख्या स्टेडियमची फेरी मारली. माझ्या दृष्टीने तो क्षण टीव्हीवरती ती मॅच बघत असताना इट वेंट बियॉन्ड स्पोर्ट्स, की 2 देशांमधले एका खेळावरती प्रेम करणारे लोक आणि
राजकारण बाजूला, पण त्या दोन देशांमधले सांस्कृतिक संबंध, नातं, ह्या सगळ्या गोष्टींना हायलाईट करणं. आणि शेजारी शेवटी तुमच्या भावाशी तुमचं भांडण झालंय, पण तुम्हाला एक येऊन कुठेतरी जगाला सामना करावा लागू शकतो. ही जी सगळी फिलॉसॉफी आहे भारत पाकिस्तान नात्यातली, एव्हरीथिंग ट्रान्सेंड्स दॅट काइंड ऑफ अ मोमेंट. आणि तो तसा क्षण होता. तेव्हा मला लक्षात आलं की स्पोर्ट्स हे फक्त स्पोर्ट्स नाहीये, इट्स अ पॉवरफुल टूल दॅट ब्रिंग्स पीपल टुगेदर. आणि सोशॉलॉजी वगैरे ह्या विषयांचा अभ्यास ज्या वेळेला सुरू होता कॉलेजमध्ये, तेव्हा तेच लक्षात आलं की कदाचित अशा फारच थोड्या गोष्टी आहेत ज्या अख्ख्या भारताला, म्हणजे नॉट इव्हन बॉलिवूड, कारण आपल्याकडे भाषेनुसार सिनेमा वेगळा आहे, पण स्पोर्ट्स आणि त्यातही क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की जी जात, धर्म आणि इवन जेंडर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाते आणि लोकांना एकत्र आणते. मग त्याचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी का करत नाही, आणि त्यातून आपण म्हणजे त्याचं सिरियस रिपोर्टिंग का होत नाहीये या गोष्टीचं. केवळ आपण असं नाहीये की करत नव्हते, क्रीडा पत्रकार माझ्या आधी खूप झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. पण मला वाटतं की हा एक दृष्टिकोन होता खेळाकडे बघण्याचा, ज्या दृष्टिकोनामुळे मी ठरवलं की मला स्पोर्ट्स रिपोर्टर व्हायचं आहे. कारण एक तर त्यात फिरायला मिळेल, नो अदर प्रोफेशन पेज यू टू वॉच मॅच. बाकी कुठल्या ठिकाणी तुम्हाला मॅच बघण्यासाठी कोणी पगार देत नाही, इथे मिळतो. येस. आणि तुम्ही स्टार्ट केलं आता स्पोर्ट्स मध्येच करायचं. यू सेड यू कवर्ड टेनिस फर्स्ट, देन व्हॉट वॉज युअर नेक्स्ट असाइनमेंट, व्हॉट वॉज द नेक्स्ट एक्सपोजर? एक्सपोजर छोट्या प्रमाणात सुरू झालं, कारण महत्वाच्या मॅचेस अर्थात सिनियर लोक त्यावेळेला कव्हर करायचे, पण मी स्कूल क्रिकेट त्या काळात कव्हर केलं. आणि मग आपल्याला क्रिकेट आणखी कळायला पाहिजे, मुंबईचं ग्रासरूट क्रिकेट कळायला पाहिजे, म्हणून कधी कधी जेव्हा वेळ मिळायचा त्यावेळेला आझाद मैदानाच्या इथे जाऊन मॅचेस बघा, लहान मुलं खेळतायत किंवा अशा काही गोष्टी केल्या. मला वाटतं जसं आपण म्हणतो शेतकऱ्याच्या चपलांना कायम माती लागलेली असते, तसं कायम स्पोर्ट्स जर्नलिस्टच्या बुटांना माती लागलेली असली पाहिजे. तुम्ही मातीमध्ये ग्राउंडवरती जाऊन खेळ बघितला पाहिजे. तो जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात की नवीन कोणते प्लेयर्स आहेत किंवा काय होतंय खेळामध्ये ग्राउंड लेवलवरती, विशेषतः क्रिकेट सारख्या खेळात. कारण क्रिकेट खेळ नाहीये, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि काही जणांना वाटतं की त्याच्यामध्ये लोक वेळ वाया घालवत आहेत, पण दॅट ऑल्सो ब्रिंग्स पीपल टुगेदर. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विशेषतः मुंबईमध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की का क्रिकेट या शहराला एकत्र आणतं, त्याच्यासाठी ते ग्राउंड रिपोर्टिंग महत्वाचं होतं. म्हणजे खरं ग्राउंड रिपोर्टिंग, ग्राउंडवरती जाऊन त्या मॅचेस बघणं. तर मला वाटतं की मोठ्या अनेक सामने कव्हर करता आले. मुंबई ओपन सारखी टेनिस टुर्नामेंट झालेली किंवा मुंबई मॅरेथॉन असेल. मला तर मजा एक गोष्ट अशी आहे की मी साडी नेसून एका प्रेस कॉन्फरन्सला गेलेले आणि म्हणजे मला माहिती नव्हतं, म्हणजे तो एक धडा होता की तुम्हाला पत्रकार म्हणून कुठल्याही क्षणासाठी कायम तयार राहायला लागतं. ओके. आणि आम्ही आपला सण आहे, चला सगळ्या साड्या नेसू म्हणून साड्या नेसून गेलो होतो. मला फक्त बॉसने माझ्याकडे बघितलं, एक प्रेस कॉन्फरन्स आहे, तू जा. मी ठीक आहे म्हटलं, साडी नेसून तू जाणार, म्हटलं ठीक आहे चालेल. असं थोडीच आहे की तुम्ही काय कॉन्फरन्स मध्ये, इट्स अ फॉर्मल अटायर इन फॅक्ट. सो आय वेंट आणि तिथे धनराज पिल्ले, सुनील शेट्टी असे सगळेजण बसलेले होते. त्यांनी एक सेकंद माझ्याकडे बघितलं आणि माझ्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली. बट दॅट मेड मी रिअलाइज की तुम्ही काय ड्रेस घातलाय किंवा तुम्ही कसे दिसताय महत्वाचं असतं ते, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं तुम्ही काय प्रश्न विचारताय, कुठल्या मुद्द्यांवर बोलताय, हे जास्त महत्वाचं असतं. पण दुसरी बाजू ही पण आहे की तुम्हाला तुमच्या प्रोफेशनला, म्हणजे बाकीचे असे प्रोफेशन असतात, तुम्ही डॉक्टर आहात पण जेव्हा तुम्ही तुमचं प्रॅक्टिस सोडून घरी येता त्यावेळेला तुम्ही त्या रोलमध्ये नसता. पण पत्रकारांचं तसं होत नाही. तुम्ही जर्नलिस्ट असता तर तुम्ही झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर्नलिस्टच असता. आणि मग तुमचा वेशभूषा, तुम्ही जे कपडे घालता तिथपासून ते तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप करता, ते सगळं त्या इट्स अ लाईफस्टाईल. जर्नलिझम इज नॉट जस्ट अ प्रोफेशन, इट्स अ लाईफस्टाईल, इट्स अ कॉलिंग. यू डिसाईड की मला काय करायचं आहे आणि
पण ते तेवढ्यापुरता तो निर्णय नाही राहत. पत्रकारिता तुमचं आयुष्य व्यापून टाकते पूर्णपणे आणि त्याची जाणीव व्हायचा तो एक क्षण होता. ओके, सो तुम्ही म्हटलात जसं की तुमचं जे डेव्हलपमेंट आहे किंवा जी काही प्रोग्रेस आजपर्यंतची आहे, सो आय कॅन अंडरस्टँड दॅट क्युरिओसिटी ऑफ बचपन ते आत्ता जे तुमचं आहे की बाबा मला ग्राउंड रियालिटीज बघायच्या आहेत आणि प्रेस कॉन्फरन्सपर्यंतची जर्नी, ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही स्वतःला डेव्हलप करत राहिलात आणि ती क्युरिओसिटी कुठेतरी तुम्हाला सगळीकडे कामाला आली. सो हे एक लर्निंग आहे आपल्या श्रोत्यांसाठी की बी क्युरियस, लर्न, अडॅप्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर करत राहणं. आणि तुम्ही म्हटलात की आता तुम्ही जाऊन कव्हर करून आलात प्रेस कॉन्फरन्स तिकडे, राईट? सो नाव व्हॉट वॉज द नेक्स्ट स्टेप? म्हणजे झालं आता टेनिस झालंय, आता तुम्ही क्रिकेट पण करायला लागलात का तुम्ही डायरेक्टली फक्त आता प्रेस कॉन्फरन्स आणि ह्याच गोष्टी करायच्यात? ऑन ग्राउंड फर्स्ट असाइनमेंट कोणती होती तुमची फॉर क्रिकेट? कारण मला आठवतंय तेव्हा पण मंदिरा बेदी यांनी पण खूप स्ट्रगल फेस केले. सो व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स अ फिमेल रिपोर्टर रिपोर्टिंग इन रिअल वाला, हा म्हणजे प्रॅक्टिस वाला नाही, तर ती काय होती असाइनमेंट पहिली आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? ऍक्च्युली मला खूप आठवावं लागेल की काय होतं, कारण बट आय रिमेंबर इट वॉज अ लोकल मॅच इन मुंबई आणि माझ्या दृष्टीने तो अनुभव खूप वेगळा होता. कारण आपण स्टेडियममध्ये मॅच बघतो, आपल्याला त्या टी व्हीवरतून बघण्याची सवय असते. प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवरती मॅच बघणं आणि ते सुद्धा एखाद्या छोट्याशा ग्राउंडवरती मैदानात कोणाला तरी खेळताना बघणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं शूटिंग करणं, हा फार कठीण भाग असतो. तिथे काय घडतायत गोष्टी त्या लोकांपर्यंत न्यायच्या, तर तुम्हाला अगदी बारीक बारीक गोष्टींची स्टॅटिस्टिक्सपासून सगळी माहिती गोळा करायला लागते. ते सगळं काही तो एक अनुभव होता. पण मला वाटतं तुमच्या प्रश्नाचा जो दुसरा एक भाग होता त्याच्यावरती जास्त बोलायला हवं की येस यू आर राईट, त्यावेळेला फार कमी महिला क्रिकेटच्या वार्तांकनामध्ये होत्या आणि दुर्दैवाने गोष्ट अशी आहे की आजही रिपोर्टिंग मध्ये स्त्रियांची संख्या खूप जास्त वाढली आहे असं नाही. म्हणजे मला आठवते सुरुवात मी ज्या वेळेला केली त्यावेळेला मराठी विश्वामध्ये जर का चॅनेल आणि न्यूजपेपर धरले तर मुंबईमध्ये 4 जणी आम्ही होतो ज्या स्पोर्ट्स रिपोर्टिंग करायचो. म्हणजे BCCI किंवा कोणाची प्रेस कॉन्फरन्स असेल तर असं व्हायचं की 25-30 पुरुष रिपोर्टर्स आणि कॅमेरामन आहेत आणि अगदी 2-4 महिला त्या रूममध्ये आहेत. फार फरक नाही पडलेला. एक तर अशी प्रेस कॉन्फरन्स होती की मी एकटीच मुलगी होते आणि सगळे फक्त जी मीडिया मॅनेजर एक होती, असिस्टंट होती ही टीमची, ती आणि मी अशा 2च स्त्रिया त्या रूममध्ये होतो. ऑब्व्हियसली हे मेल डॉमिनेटेड वर्ल्ड होतं. आजही बऱ्यापैकी स्पोर्ट्स रिपोर्टिंग हे मेल डॉमिनेटेड आहे, पण त्याच्यात बदल घडलेला आहे. म्हणजे एक काळ असा होता की तुला फुटबॉल कळतं असा प्रश्न, म्हणजे क्रिकेट एक वेळ ठीक आहे आपल्याकडे सगळे बघतात. माझी आई क्रिकेट बघायची आणि कॉलेजला असताना खेळायची सुद्धा. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये असं मॅच असेल तर सगळे आसपासचे लोक पण जमा होऊन बघायचे. तर हे बऱ्याच घरांमध्ये होत होतं. पण फुटबॉल वॉज कन्सिडर्ड लाईक बायकांना काही कळत नाही त्यातलं, आणि ही एक वृत्ती किंवा ही एक भावना जर्नलिस्ट लोकांमध्ये पण होती. पण मला एक सांगायला पाहिजे की सुरुवातीचा अगदी काही महिन्यांचा काळ मला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं की मी फक्त एक मुलगी म्हणून, मुलगी पाहिजे तुमच्या शो मध्ये म्हणून नाहीये. आय एम देअर बिकॉज आय डू अंडरस्टँड द गेम. आणि हे माझ्या बॉसने, विजय साळवी सरांनी खूप सपोर्ट त्यामध्ये केला. ही वॉज ऑलवेज शुअर की तू हे करू शकतेस, तुला खरंच माहिती असतं खेळाचं, तर तुला माहिती आहे तर तू त्याविषयी बोललं पाहिजे. येस, द वन हू आस्क्ड यू की हे माहिती आहे का तुला? आणि ते खूप पाठीशी उभे राहिले. इतकंच नाही तर बाकीही, म्हणजे तो सपोर्ट होता. आणि बाहेर सुद्धा मला जे बाकीचे कलिग्स आहेत वेगवेगळ्या दुसऱ्या चॅनलमध्ये, सुरुवातीला त्यांना शंका वाटायची की ही खरंच करते, म्हणजे सिरियसली हिला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे का. पण 1-2 वेळा किंवा माझं काम बघितल्यानंतर त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांना
आणि त्यांना त्यांच्या मनात काही जणांचे जे पूर्वग्रह होते की महिला नाही करू शकणार ते कुठेतरी दूर करायला मी आणि माझ्या सोबतच्या ज्या आणखी 3-4 जणी होत्या त्यांनी नक्कीच एक बदल आम्ही घडवून आणू शकलो. त्यामुळे आज एखादी मुलगी स्पोर्ट्स रिपोर्टर होतीये तर त्याच्यात आश्चर्य नाही वाटणार. फरक इतकाच आहे की आजही संख्या तुलनेनं कमी आहे. सो मला वाटतं की मुलींना खेळातलं काय कळतं पासून ते मुली खेळामध्ये एक्सपर्ट म्हणून बोलू शकतात इथपर्यंतचा प्रवास आहे आणि माझ्या पिढीच्या महिला पत्रकारांनी तो केलेला आहे. आता कोणी शंका घेत नाही आमच्यावरती आणि कुठल्याच मुलींवर घेणार नाही कधीही. पण ही पण फॅक्ट आहे की अजूनही या क्षेत्रामध्ये मुली थोड्या मला तरी कमी दिसतात तुलनेने आणि त्यांना यायला वाव तर नक्कीच आहे खेळामध्ये. कारण खेळाची वाढ भारतामध्ये ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात होते. ती आणखी मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे नाव आय सी की अनेक महिला खेळामध्ये करिअर करायला खेळाडू म्हणूनच नाही तर मग स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून असेल किंवा न्यूट्रिशनिस्ट म्हणून असेल किंवा त्याच्यामधले वेगवेगळे प्रोडक्शनचे रोल्स करणाऱ्या असतील अशा वेगवेगळ्या रोल्समध्ये महिला आता आणखी दिसायला लागले जे अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्या मते. येस, दिस इज रिअल वुमन एम्पॉवरमेंट. सो ही तुमची जर्नी आपण बघत आहोत. पण असा कुठला तरी टर्निंग पॉइंट असेल का आपण जे बोलतोय त्या सगळ्यामध्ये जर्नलिस्ट म्हणून तुम्हाला किंवा रिपोर्टर म्हणून त्या स्पोर्ट्सच्या क्षेत्रात असा कोणता होता तो काय सांगू शकता? मला वाटतं 2009 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला T20 वर्ल्ड कप 2007चा T20 वर्ल्ड कप झाला. पहिला जो भारताने जिंकला तो साऊथ आफ्रिकेत झाला होता आणि त्याच्यानंतर 2009चा इंग्लंडला झालेला वर्ल्ड कप तो मला कव्हर करायची संधी मिळाली. आणि आय थिंक दॅट रिअली हेल्प मी ॲज अ जर्नलिस्ट. दॅट हेल्प मी अंडरस्टँड हाऊ डिफिकल्ट इट इज टू रिपोर्ट फ्रॉम सम अदर कंट्री. पत्रकारितेचं क्षेत्र किती व्याप्त असू शकतं म्हणजे किती मोठं असू शकतं त्याची खरी जाणीव तिथे झाली. कारण एका वेगळ्या टाइम झोनमध्ये जाऊन आणि माझ्यासोबत म्हणजे मी आणि माझी सहकारी उदिता आणि आमच्यासोबत भूपिंदर एकच कॅमेरामन होता. वी हॅड टू शेअर दॅट रिसोर्स ऑफ कॅमेरा. पण मी कॅमेरा स्वतःचा घेऊन गेले होते मुंबईहून आणि रिपोर्टिंग करणं म्हणजे फक्त कॅमेऱ्याच्या समोर हातात माईक घेऊन उभं राहणं आणि बोलणं किंवा प्रश्न विचारणं असं नाहीये. तर प्रसंगी तुम्हाला स्वतःला कॅमेऱ्याच्या मागे जाऊन काम करावं लागू शकतं. ती सगळी कामं स्वतः करणं आणि ती संधी खरं तर त्याच्यासाठी सगळ्यांचेच आभार मानायला पाहिजे. जे त्यावेळेचे माझे बॉसेस होते त्यांचे मुळात मिलिंद खांडेकर सरांनी की तू ही मुलगी हे करू शकते असं त्यांना वाटलं आणि माझे बॉस विजय साळवी तेव्हा पण बरोबर उभे राहिले की तू हे कर. म्हणजे मला आठवतं की त्यांनी पहिली सूचना ही नाही दिलेली की तू काय बोलशील कॅमेऱ्यासमोर. त्यांनी सूचना दिलेली कधीही चुकूनही सॉक्स घातल्याशिवाय शूज आणि सॉक्स घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. कारण लंडनमधली हवा ही फार थंड असते. जूनमध्ये सुद्धा तू आजारी पडशील. सो आय थिंक अशी काळजी करणारी माणसं जेव्हा तुमच्या आसपास असतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की म्हणजे तुम्हाला घरासारखं वाटायला लागतं आणि देन इट गिव्स यू अ कॉन्फिडन्स. मला वाटतं जे त्या महिनाभराच्या काळामध्ये मला शिकायला मिळालं ते खूप महत्त्वाचं होतं. कारण तोपर्यंत TV वरती परदेशात जाऊन कुठल्याही क्रिकेटचं वार्तांकन मुलींना करायची संधी मिळाली नव्हती क्रिकेटच्या बाबतीत. वर यू द फर्स्ट इन द होल असं मला त्याच्यानंतर सांगण्यात आलं की बाकीच्या भाषांमध्ये हिंदीत वगैरे मुली करायच्या मराठीमध्ये कारण एक तर टीव्हीच पहिल्यांदा 24 तास आले होते त्या सुमारास. पण जेव्हा मला कळलं की आय एम प्रोबेबली द फर्स्ट वन टू डू दिस त्यावेळेला जबाबदारी खूप वाढली. म्हणजे फ्रॉम कर्जत टू इंग्लंड. आणि कर्जत मधल्या लोकांनी त्यावेळेला मी स्वतःचं कौतुक म्हणून नाही सांगते पण कर्जतकरांचं कौतुक म्हणून सांगते. माझ्या एका मैत्रिणीचे मानसीचे वडील त्यांनी बोर्ड वगैरे वरती लिहिलं होतं. आपल्याकडे बोर्डावरती कर्जतला गोष्टी लिहिल्या जातात की कोणी काही अचिव्हमेंट केली असेल काही वेगळं केलं असेल मंदिराच्या कपालेच्या मंदिराच्या इकडे. तर ती माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी पोचपावती होती की तुमच्या गावातल्या लोकांनी ते सुद्धा अशा पद्धतीने तुमचं कौतुक करणं
तर तेव्हा जाणीव झाली की आपण कुठून तरी प्रवास केला होता सुरू आणि आता आपण एका टप्प्यावरती आलोय. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा कव्हर करायला मिळाल्या. भारतामध्ये झालेल्या जवळपास वर्ल्ड कप अनेक कव्हर केलेत, IPLच्या मॅचेस कव्हर केल्या. पण फक्त तितक्यावरतीच नव्हतं, त्याच्या सुमारास कॉमनवेल्थ गेम्स पण झाले. म्हणजे मला थेट जाऊन नाही ते कव्हर करता आले, पण आम्ही प्लेयर्सचे अनेकांचे इंटरव्ह्यूज त्यावेळेला केले. आणि ऍक्च्युली नावं खूप आहेत. मी फॅन गर्लच्या मोडमध्ये जाते कधी कधी पत्रकार न राहता. पण काही व्यक्ती आहेत ज्यांना भेटण्याची संधी मिळाली. म्हणजे आपल्या क्रिकेटर्समध्ये राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, त्यातल्या काही जणांचे म्हणजे राहुल द्रविड आणि मला वाटतं धोनी यांचे इंटरव्ह्यू माझ्या थोडेसे लक्षात आहेत. कारण त्यांच्याशी बोलताना, विशेषतः राहुल द्रविडशी बोलताना मला लक्षात आलं होतं की का ह्याला म्हणतात एवढा अभ्यासू क्रिकेटर आहे. तो ज्या पद्धतीने बोलत होता, सौजन्य होतं त्याच्या वागण्यामध्ये. मला वाटतं त्याचा वेगळा उल्लेख करायला पाहिजे. पण आणखीन एक भारताचा प्लेयर आहे ज्याचा खास उल्लेख करायलाच पाहिजे, विश्वनाथन आनंद. मला 2-3दा त्याचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली होती. पण माणूस किती शांत आणि विनम्र असू शकतो जगाच्या शिखरावरती पण पोहोचल्यावरती. मला वाटतं खेळ ही एक गोष्ट शिकवतात. तुम्ही चॅम्पियन होऊ शकता, तुम्ही टॉप वरती जाऊ शकता, पण तरी सुद्धा म्हणजे व्हीनस विलियम्सचं एक वाक्य आहे, यू आर चॅम्पियन ओनली फॉर वन मोमेंट, फ्रॉम नेक्स्ट यू बिकम डिफेंडिंग चॅम्पियन. तुम्ही फक्त एका क्षणापुरते विजेते असता. आणि आय थिंक ते आयुष्याला पण लागू होतं. खेळामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या खेळाडू म्हणून नाही, पत्रकार म्हणून किंवा खेळावरती लिहिणारी, खेळाविषयी बोलणारी व्यक्ती म्हणून मला वाटतं की ज्या आपल्याला जगण्यामध्ये उपयोगाला येतील अशा खूप गोष्टी खेळाच्या जगात आहेत. तर विश्वनाथन आनंद. आणि एक इंटरव्ह्यू म्हणून पब्लिश नाही झाला पण मी विसरणार नाही, तो म्हणजे अभिनव बिंद्रा. मी मगाशी म्हटलं तसं मला शूटिंग करायचं होतं, त्यामुळे मी शूटिंगची चाहती आहे. सो माझ्या दृष्टीने अभिनव बिंद्रा वॉज माय हिरो. मी शाळेत असल्यापासून तो हिरो होता, कारण 14 वर्षाचा एक मुलगा कॉमनवेल्थ गेम्स खेळायला जातो आणि आपण कुठे होत असा प्रश्न त्यावेळेला पडलेला होता. पण त्यामुळे त्याला भेटण्याची पण संधी मिळाली. अशा अनेक प्लेयर्स आहेत. म्हणजे बाहेरचे काही म्हणायचं तर लुईस हॅमिल्टन, दॅट वॉज अ फॅन गर्ल मोमेंट. म्हणजे मी पत्रकार म्हणून गेले होते, पण लुईस हॅमिल्टन आहे. आणि सानिया मिर्झा, PV सिंधू, सायना नेहवाल अशा काही महिला खेळाडूंना पण, स्टार्सना भेटण्याची संधी मिळाली. पण मला वाटतं प्रत्येक खेळाडूला जेव्हा तुम्ही भेटता, त्यांच्याशी बोलता, तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न आम्ही विचारतो, पण तिथे तुम्ही काही ट्रिकी प्रश्न पण विचारावे लागतात ज्याची उत्तरं त्यांना द्यायला नाही आवडत. असेही काही प्रश्न असू शकतात. पण एक गोष्ट शिकायलाही मिळते की त्या व्यक्तीचा प्रवास कसा झालाय खेळाडू म्हणून, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींना पार केलेलं आहे आणि ते यशाकडे कसं बघतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं अपयशाकडे कसं बघतात. तर मला वाटतं तो प्रत्येकच अनुभव तेवढा एनरिचिंग असतो. यश आणि अपयश कसं बघतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि एका क्षणाविषयी सांगायला पाहिजे, टोकियो ऑलिम्पिक. आय थिंक यू हॅव अ क्वेश्चन. येस, मला भरपूर सारे प्रश्न आहेत. माझा प्रश्न मी अजून तिथेच आहे जिकडे यू वर सिलेक्टेड टू बी दॅट फर्स्ट female reporter from कर्जत, फ्रॉम मराठी न्यूज चॅनल टू इंग्लंड. तर ते काय सिलेक्शन प्रोसिजर असते किंवा काय प्रोसेस असते का तिथे? म्हणजे नाही, असं काही सिलेक्शन प्रोसिजर असं नव्हतं. थोडंसं मी म्हटलं तसं योगायोगही होता, कारण त्या वर्षी IPL भारताबाहेर म्हणजे खेळवण्यात आली. आणि सो हू इज द पर्सन हू इज अवेलेबल टू कव्हर इट. जे ऑप्शन्स होते, मग जान्हवीला आपण का नाही पाठवत होत, वॉज द क्वेश्चन वन ऑफ द बॉसेस. इट्स युअर कॅपॅसिटी, युअर एबिलिटी टू डू इट. तो विश्वास माझ्या बॉसेसच्या मनामध्ये निर्माण होणं. आणि मला वाटतं 2च वर्षाच्या काळामध्ये यू प्रूव्ड युअरसेल्फ. आय वॉज एबल टू प्रूव्ह माय सेल्फ. दुसरं म्हणजे दृष्टिकोन पण तिथे महत्वाचा आहे की एक
मुलगी हा. जाऊ शकेल का, तर ऑलरेडी आमच्या संस्थेमध्ये एक मुलगी होती जी इंटरनॅशनल मॅचेस कव्हर करायला बाहेर जायची हिंदीसाठी. सो कुठेतरी त्यांना तो हा आत्मविश्वास होता की मुली करू शकतात. म्हणजे मला तो बायस तेवढा, मी म्हटलं तसं सुरुवातीला आश्चर्य वाटायचं लोकांना की कसं काय मुली, तुला एवढं कसं काय कळतं क्रिकेटमधलं, असा प्रश्न पडायचा. त्याच्यानंतर कधीच तो प्रश्न कोणी विचारला नाही. पण ब्रोक दॅट इमेज लाईक. आणि पत्रकारितेचं क्षेत्र थोडंसं ऍक्सेप्टिंग पण आहे, ते ऍक्सेप्ट सुद्धा करतं लोकांना. म्हणजे तिथे जेंडर वॉज नेव्हर अ बॅरियर फॉर मी. येस, इट वॉज लिटल डिफिकल्ट टू प्रूव्ह. बायस असतो, हा, बॅरियर नसतो. बॅरियर नसतो, आणि बायस हा बॅरियर बनू शकतो. पण तुम्ही जर का सुरुवातीलाच दाखवलं की आय एम नॉट हिअर ॲज अ वुमन, आय एम हिअर ॲज अ जर्नलिस्ट, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा अर्थात तो महिला म्हणून वेगळा राहणारच आहे. मी जर एखाद्या महिला खेळाडूला एखादा प्रश्न, मी कदाचित तिला ऑफेंड करणारा कुठला प्रश्न विचारणार नाही, बिकॉज आय नो ॲज अ वुमन व्हॉट शी डझंट लाईक. येस. आणि जे कधी कधी होताना दिसतं, काही असे प्रश्न, काही असे विषयांना हात घातले जातात ज्याविषयी महिलांना नाही बोलायचं. ऑन द अदर साइड, पिरियड सारख्या विषयावरती एखादी महिला खेळाडू पुरुष खेळाडूशी बोलताना तेवढी कम्फर्टेबल कदाचित नसेल, पण ती एका महिला पत्रकाराशी मोकळेपणाने बोलू शकते. येस. किंवा तुम्ही एखाद्या अशा मुद्द्याला खेळातल्या हात घालू शकता ज्याच्यावरती उत्तर देणं खेळाडूला कम्फर्टेबल वाटू शकतं तुमच्याशी बोलताना. इथे तुम्ही स्त्री आहात की पुरुष यांनी फरक नाही पडत, पण अजूनही काही ठिकाणी तुम्हाला ऍक्सेस मिळणं सोपं जातं. म्हणजे आम्ही आता आईस हॉकीच्या प्लेयर्सवरती BBC साठी डॉक्युमेंटरी केली. इट वॉज इझी टू गो इन देअर ड्रेसिंग रूम अँड सी हाऊ दे गेट रेडी. ओके. तर हे एखाद्या पुरुष रिपोर्टरला थोडंसं अनकम्फर्टेबल होऊ शकतं, त्यांना तेवढा रॅपो तयार करावा लागेल. महिला म्हणून मला पटकन अशा ठिकाणी एंट्री मिळते, तीच मला एखाद्या पुरुषांच्या ड्रेसिंग रूम मध्ये नाही मिळणार. सो हा एक थोडासा भाग असतो अजूनही. तो दोन्ही जेंडरसाठी आहे, असं नाही आहे की तो फक्त फिमेल साठी. पण तुम्ही तिथे का जाताय, काय कुठली गोष्ट दाखवायची. सो वी हॅड टू शो की हाऊ मच गिअर आईस हॉकीच्या प्लेयर्सना घालावं लागतं आणि किती ते जड अंगावरती सगळं परिधान करून. सो असं नक्की आहे की पत्रकारिता तुम्हाला अशाच ठिकाणी ऍक्सेस देते जिथे इतरांना ऍक्सेस नसतो. म्हणजे लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरती जायची संधी सगळ्यांना मिळत नाही, पण आम्हाला सो लॉर्ड्स मध्ये नियम खूप स्ट्रिक्ट आहेत. तुम्ही ग्राउंडच्या त्या हिरवळीवर पण पाय नाही ठेवू शकत विजिटर्स. अच्छा. तुम्हाला ज्या एरियात परवानगी आहे तिथेच तुम्ही जाऊ शकता. पण बिकॉज आय वॉज ऑल्सो कॅरिंग कॅमेरा अँड डुईंग कॅमेरा ऑन माय ओन 2009 साली मला वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे शॉट्स घेण्यासाठी आम्हाला नेण्यात आलं. आय वॉज अमंग द फ्यू पीपल हू गॉट दॅट चान्स. ज्या कोवेटेड जागी प्लेयर्स उभे राहतात आणि आसपास स्टेडियम बघतात. And winners have the access to the trophies and you also had the one. तसं होतं. किंवा काही अशा लोकांना तुम्ही भेटू शकता जे माहितीच नाहीये जगाला. जसं स्कोर्स कोण बदलतं स्कोर बोर्डवरचे, त्यांचं पण योगदान तेवढंच आहे क्रिकेटमध्ये. तर अशा काही तुम्ही वेगळ्या लोकांना भेटता, काही मोठमोठ्या सेलिब्रिटीजना भेटता. पण मला वाटतं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा अनुभव हा तोच असतो की तुम्ही त्या सगळ्याकडे कसं बघताय. तुम्ही पत्रकार म्हणून तर ते बघत असतात, फॅन म्हणून बघत नसतात. तुम्ही डॉक्युमेंट करतोय आपण ही गोष्ट ह्या नजरेने बघत असता. तर मला वाटतं तो एक अनुभव थोडा वेगळा असतो. तुम्हाला अशा जागा वेगवेगळ्या बघायला मिळतात जिथे इतरांना नाही जात आहेत. किंवा ऍक्च्युली तेच झालं ज्या वेळेला जगाचा प्रवास बंद होता तेव्हा आम्हाला टोकियोला जाऊन ऑलिम्पिक कव्हर करता आलं होतं. सो आय थिंक ही एक वेगळी जबाबदारी असते तुमच्यावर की जिथे दुसरे कोण जाऊ नाही शकत तिथे जर तुम्हाला जायला मिळतंय, किंवा ज्या लोकांना सहजासहजी कोणी प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकताय. तर तुम्ही काय विचारताय हे खूप महत्वाचं आहे. कारण नॉट जस्ट सेलिब्रिटीज, सरकारी अधिकाऱ्यांना जर तुम्ही प्रश्न विचारत असतात तर त्यांचं काम आहे उत्तर देणं तुमच्या प्रश्नांना. आणि मला वाटतं
त्या नजरेने प्रत्येक असाइनमेंटकडे बघणं माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. मग स्पोर्ट्स असेल किंवा दुसरा कुठलाही विषय असेल. बिकॉज दिस प्रिव्हिलेज दॅट यू रिसीव्ह इज ऑल्सो अ रिस्पॉन्सिबिलिटी. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो आता आपण बोलत होतो T20 बद्दल सुद्धा. सो यू सेड यू मेट सो मेनी क्रिकेट द बेस्ट ऑफ द बेस्ट मेन अराउंड इन इंडिया. बाहेरच्या लोकांना पण अँड विमेन एज वेल. विमेन एज वेल, येस. आणि आपण क्रिकेट बद्दल जर बोलतोय तर T20चा अनुभव कसा होता? व्हॉट इज इट दॅट यू थिंक मेक्स इट डिफरंट फॉर यू? मला खरं सांगायचं तर म्हणजे हे विथ डिस्क्लेमर, मी कव्हर करते क्रिकेट, पण मी टेस्ट क्रिकेटची फॅन आहे. मला 5 दिवस मॅच बघायला आवडतं. आजही माझ्यासाठी सगळ्यात आवडती जागा मुंबईतली म्हणजे वानखेडे स्टेडियमचा पत्रकार कक्ष, म्हणजे प्रेस रूम तिथली. कारण तिथे बसून तुम्ही तुमच्यासारख्या लाईक माइंडेड लोकांच्या सोबत क्रिकेट बघताय, क्रिकेटवरती लिहिताय ना. ॲज आय सेड, यू गेट पेड फॉर वॉचिंग क्रिकेट. ते खूप महत्वाचं आहे. फॉर एन्जॉईंग द मॅच. ऍब्सोल्युटली. पण काम करायचं असतं, त्याच्यावरती लिहावं लागतं, त्यानंतर अनालिसिस करायचं असतं, कॅमेऱ्याच्या समोर जाऊन बोलायचं असतं. सो तुम्ही चुकू नाही शकत. बरं, क्रिकेट असा खेळ आहे, आपल्याकडे सगळेच एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे कधी कधी तुमच्याकडनं मिस झालेली गोष्ट किंवा चूक झाली असेल बोलताना तर लोक लगेच पॉइंट आउट करतात. पण सो आय एम मोर ऑफ अ टेस्ट क्रिकेट पर्सन. दुर्दैवाने तेवढ्या टेस्ट मॅचेस आता नाही, आता मोठ्या प्रमाणात होत नाही जेवढ्या एकेकाळी व्हायच्या, किंवा झाल्या तरी जास्त महत्व 2020 क्रिकेटला आजच्या काळामध्ये आहे. पण आजही इट्स अ क्विक मुव्हिंग. रील्स पण कसे आहेत, आणि क्रिकेट पेक्षाही आजही जर मला खेळ कुठले कव्हर करायला चॉईस दिला तर पहिला चॉईस हा टेनिस असेल किंवा शूटिंग, 2 पैकी 1, आणि ॲथलेटिक्स. कारण तिथे जास्त मला वाटतं की एक तर खेळाच्या मैदानामध्ये तुम्ही कोण आहात खेळाडू म्हणून आणि माणूस म्हणून ते पण दिसतं, आणि ते बघणं हा एक वेगळा अनुभव असतो. एक छंद पण आहे तुमचा लोकांना ऑब्झर्व करायचा, असं मला वाटतंय. सो आता आपण ॲथलेटिक्स बद्दल बोलतोच आहोत, तर तुम्ही एक्सपोजर तुमचं तिथे पण झालंय, तुम्ही तिथे पण जाऊन आलेला आहात टोकियो ऑलिम्पिक्सला. त्याच्याबद्दल काही गमती जमती काही अनुभव सांगा ना. ॲक्च्युली मी 2017 पासून BBC मध्ये आहे. BBCने मराठीमध्ये सुरू केलं, डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला, आणि माझ्या दृष्टीने तो खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि मला त्या बदलाच, कारण एक मला सांगायला हवं की मी मराठीतच काम करणार हा एक ठरवून घेतलेला निर्णय होता. कारण आपल्याकडे एक 8 ते 10 कोटी लोक मराठी बोलतात, समजू शकतात, आणि ज्या मातीतून मी आले मला त्या मातीतल्या त्या भाषेमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे, त्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. पण त्याच वेळेला जर तुम्हाला जगापर्यंत जायचंय तर तो BBC हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म. आणि आता कलेक्टिव्ह न्यूजरूम नावाची आमची कंपनी आहे, जी BBC मराठीसाठी आणि BBCच्या वेगवेगळ्या भारतातल्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही बातम्या करतो तयार. तर त्या वेळेला म्हणजे 2020 साली कोविड आला आणि 2020ला ऑलिम्पिक होणार होतं, ते पुढे ढकलण्यात आलं. ओके. त्यावेळेला फॉर people in my team, my bosses, to decide that we have to cover this Olympic was a big decision. So BBC तो एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म होता, कारण तिथे मराठीत पण काम करता येतंय आणि मराठीच्या सोबत तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगाच्या पातळीवरती जाऊन तुमच्या म्हणजे इकडच्या बातम्या महाराष्ट्रातल्या जागतिक पातळीवर पोहोचवणं हा पण एक त्या कामातला, जगातल्या बातम्या मराठीमध्ये आणणं. तर त्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा मला वाटतं 2021 साली टोकियोला जाऊन ऑलिम्पिक कव्हर करणं हा होता. खरं तर ते ऑलिम्पिक तुम्हाला आठवत असेल 2020 साली होणार होतं, पण तेव्हाच कोविड आला आणि ते 1 वर्ष पुढे ढकलण्यात आलं. तर 21 साली म्हणजे सेकंड वेव्ह सुरू होत होती, त्याच्या आधी आमची सगळी प्रोसेस सुरू झाली ऑलिम्पिकच्यासाठी अप्लाय करायचं नाही काय करायचं, आणि मला सांगण्यात आलं नाही आपण कव्हर करणार आहोत ऑलिम्पिक. आणि मी खूप कीन होते. मी हे सांगू इच्छिते की मला त्या क्षणी लक्षात आलं की हे ऑलिम्पिक ऐतिहासिक असणार आहे. जगात आजवर न झालेली गोष्ट घडतेय, ती म्हणजे एका
पॅन्डेमिकच्या काळामध्ये ऑलिम्पिक होतं, युद्ध झालं त्यावर्षी पण ऑलिम्पिक रद्द झालेले होते. पण एक कोविड सारखं जागतिक साथीचं संकट, जेव्हा लोक प्रवास करून दुसऱ्या गावात जायला सुद्धा घाबरत होते, आपल्याला दुसऱ्या देशात जाऊन ऑलिम्पिक कव्हर करायचंय. मला वाटतं स्पर्धा कव्हर करण्यापेक्षा त्याची जी तयारी होती ती जास्त ग्रुसम होती. कारण कोविडची सेकंड वेव्ह आणि त्यावेळेला रिपोर्टिंग करणं म्हणजे मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं आणि खूप चॅलेंजिंग म्हणजे दुःखकारक, वेदनादायी होता तो सगळा काळ सगळ्यांसाठीच आपल्या. आम्ही फक्त जसं डॉक्टर्सना एक्सपोजर झालं होतं ह्या गोष्टींचं, तुम्हाला दिसतंय समोर की लोक आजारी पडतायत, तर लोक स्ट्रगल करतायत या गोष्टीला आम्ही एक्सपोज झालो होतो. ते ट्रॉमॅटिक सिच्युएशन होती. म्हणजे शहरातले लोक सोडून रस्त्यावरतून चालतायत आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय, त्यांचं दुःख काय, त्यांची समस्या काय हे जाणून घेताय, कुठेतरी त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. अशामध्ये ऑलिम्पिक होणं आणि जर ते सक्सेसफुल झालं तर ती खूप मोठी गोष्ट ठरू शकते. पण जर तिथे एखाद्याही व्यक्तीला कोविड झाला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, किंवा या सगळ्या गोष्टी, म्हणजे या सगळ्याविषयी एक खूप शंका कुशंका लोकांच्या मनात होत्या. अशामध्ये माझ्या संस्थेने ठरवलं की आपण कव्हर करणार आहोत. ही खूप मोठी गोष्ट होती. कारण मगाशी म्हटलं तसं जिथे इतरांना जाता येत नाही तिथे कधी कधी पत्रकारांना जाता येतं, तसं आम्हाला ती संधी मिळाली. पण जाण्याच्या 15 दिवस आधी आयसोलेशनमध्ये राहायला लागलं. ऑलिम्पिक सुरू होण्याच्या आधी तिथे गेल्यावरती 10-12 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागलं. आम्ही बबलमध्ये होतो. म्हणजे एक आमच्या टीम मधल्या ठराविक लोकांच्या, म्हणजे मी आणि माझ्यासोबत माझ्या बबलमध्ये एक जर्नलिस्ट होती, आम्ही त्या 2-4 जणांच्या पलीकडे कुणाशी इंटरॅक्ट करू शकत नव्हतो. पण त्या सगळ्या काळामध्ये ऑलिम्पिक कव्हर करणं आणि जगातल्या लोकांना भेटणं, जगभरातल्या पत्रकारांना भेटता येणं, आणि सगळ्यांच्या मनामध्ये मला त्यावेळेला हे दिसलं की जर हे ऑलिम्पिक यशस्वी झालं तर सगळं जग सगळं पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात होईल. कारण प्रवास सुरळीत होईल, सगळीकडे जाणं येणं सुरळीत होईल. आणि जर 10,000 ॲथलीट्स आणि आणखीन एक 10-12 हजार बाकीचे लोक, किंवा आणखीन एक 30-40-50 हजार लोक येत आहेत, जमा होत आहेत, आणि ते तब्येतीला त्यांच्या फार काही त्रास होत नाहीये, ही गोष्ट खूप दिलासा देणारी ठरेल. तर एक प्रकारची ती जबाबदारी पण होती. आम्हाला रोज टेस्ट करावी लागायची कोविडची. लोकांना म्हणजे मला वाटतं की कधी कधी तुमचं काम सोपं असतं पण त्या कामापर्यंत पोहोचणं कठीण असतं. तसं तो काळ होता की रोज सकाळी उठून सॅम्पल द्यायचं. नशीब इतकंच की असा घसा खरवडून नव्हता काढला जात. त्यांनी जपानमध्ये दे वर युझिंग स्पिट फॉर टेस्ट, तर त्यामुळे ते थोडंसं सोपं, पण रोज उठून सकाळी टेस्ट करा हे असं आम्हाला जवळपास महिनाभर करावं लागलं होतं. आणि बट दॅट वॉज ऑल्सो फॉर आवर सेफ्टी. मला वाटतं की त्या सगळ्याचा रिवॉर्ड त्या ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी मिळाला जेव्हा नीरज चोप्रानी सुवर्णपदक जिंकलं. आणि जे एक 12-15 पत्रकार भारतातनं तिथे पोहोचलेले होते, आय वॉज अमंग देम. तर माझ्या आयुष्यातलं मला वाटतं सगळ्यात मी न विसरेन असा तो क्षण होता. याचं कारण फक्त म्हणजे ती हिस्टॉरिक मोमेंट होतच की पहिल्यांदा भारताला ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक मिळतंय. आणि माझी इच्छा होती मला कधीतरी एका भारतीयाला सुवर्ण पदक मिळताना प्रत्यक्ष पाहायचंय आणि कधीतरी ॲथलेटिक्समध्ये भारतानं पदक मिळावं. त्या दोन्ही गोष्टी तिथे रेकॉर्ड ब्रेक झाले आपल्या लाईफ मधले सगळे. आणि माझ्या मैत्रिणींनी त्यावेळेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले होते माझे आणि काही फोटो काढलेले. ते आज मला मागे बघताना जाणवतं की मी खूप खुश होते त्या क्षणामध्ये. आणि आजही आत्ताही बोलताना माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसलेला आनंद आहे. तो आनंद फक्त भारत जिंकला ह्याचा नव्हता, कारण एरवी मी भारतीय आहे आणि फॅन आहे या दृष्टीने बघत नाही खेळाकडे. पत्रकार म्हणून न्यूट्रल राहूनच बघायचा प्रयत्न करते. म्हणजे भारतीय खेळाडू आहे म्हणून त्याच्याकडे वेगळं
काहीतरी अटेन्शन असं पण नसतं. इच्छा होती की पण भारताने तो जो जिंकावं. क्षण होता त्या क्षणी मी पत्रकार नव्हते, मी भारतीय पण राहिले नव्हते, मी फक्त एक माणूस बनले होते. याचं कारण म्हणजे मला लक्षात आलं की 120-130 कोटींचा देश आणि त्या देशासाठी त्या एका पदकाचं महत्व किती आहे. आणि दिस हॅपन्ड ऑन द बॅक ऑफ सेकंड वेव्ह ऑफ कोविड, ज्यामध्ये लोकांनी खूप गमावलं होतं. पर्सनली माझ्या ओळखीतले काही लोक सर्वाईव्ह नाही करू शकले होते. सगळं तुम्हाला आसपास दुःख दिसतंय आणि त्या दुःखाच्या काळामध्ये तो आनंदाचा क्षण, तो एक क्षण होता जो मला वाटतं की अविस्मरणीय आहे. तो ह्यापुढे मी म्हणजे आयुष्यात काही मिळवलं नाही तरी तरी चालेल चालेल. असं की मला या क्षणाचं साक्षीदार होता आलं. दिस इज इट. इट्स युअर पॅट्रिऑटिझम ऑल्सो, इवन इफ यू डिनाय की ते फिलिंग की माझ्या नेशनला मिळणं आणि कोणतरी वाट बघतंय. मी त्या ह्याच्यातनं पूर्ण ह्याच्यातनं गेले, त्या प्रोसेसमधनं. ऑफकोर्स नीरज चोप्रा सर स्वतः त्या प्रोसेसमधनं गेले आणि तुम्ही त्यांची ती जर्नी बघितली आणि आपल्या पूर्ण भारतासाठीचा रेकॉर्ड ब्रेकिंग जे क्षण होते ते तुम्ही अनुभवलं तिथे 1 to 1. आय नो इट्स लाईक गूजबम्स आले असतील तेव्हा. आणि मी नक्की व्हिडिओ बघेन फक्त ते. रडणं बाकी ठेवलं होतं बिकॉज आय इमिजिएटली हॅड टू रन आउट आणि मग कव्हर इट. त्याच्यावरती रेकॉर्ड करणं, लाईव्ह करणं, मग येऊन इंटरव्ह्यू साठी प्रयत्न करणं, हे सगळं सुरू झालं. नेहमीची प्रोसेस असते. पण त्यावेळेला माझ्यासोबत माझ्या 4 BBC मधल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या, कोणी केनियातलं होतं, कोणी रवांडाचं होतं, कोणी मेक्सिकन होतं, अशा 3-4 जणी आम्ही होतो. आणि रात्री तिकडच्या 12 वाजत आलेले होते आणि आम्ही तिकडनं लाईव्ह करत होते. मी त्यावेळेला कोणी कॅमेरा धरून समोर उभी असलेली पण महिला होती, शेजारी पण त्या मुली. एक वेगळ्या पद्धतीचा सिस्टरहूड होता तो. आणि तो जो क्षण आहे तो मला वाटतं की जितका आनंद मला झाला होता तेवढाच आनंद त्यांना झाला होता. कारण त्यांना क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनाही माहिती होतं की हे एक जगाच्या 1/6 लोकसंख्येसाठी या पदकाचं महत्व काय आहे. आणि विशेषतः ज्या पार्श्वभूमीवरती ते पदक मिळवलं गेलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर त्याचं महत्व आणखी जास्त वाढतं. आणि खरं तर त्या ऑलिम्पिकमध्ये आणखी काही अविस्मरणीय क्षण होते. त्याच्यातला एक आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, तो म्हणजे हाय जम्पच्या फायनलमध्ये इटलीचा तांबेरी आणि कतारचा बार्शिम, ते त्या दोघांमध्ये टाय झालं होतं. इन्स्टेड ऑफ गोईंग अगेन अँड अगेन त्यांनी विचारलं तांबेरीने की आम्ही गोल्ड शेअर करू शकतो का. आणि ते शेअर केलं. सो त्या दोघांनी एकत्र सेलिब्रेशन करणं म्हणजे कुठेतरी एका पॉइंटला एकमेकांचे शत्रू न राहता तुम्ही एकत्र ती ग्लोरी, शेअरिंग दॅट ग्लोरी, तो जो क्षण असतो. त्यांचं जे पोडियम फिनिश होती आणि मेडल सेरेमनी होती ती पाहायला मिळाली होती. आणि त्यावेळेला सगळ्या लोकांनी एकत्र चीअर केलं. म्हणजे अशी कल्पना करा की अख्खं हजारोंची कपॅसिटी असलेलं ऑलिम्पिकचं नॅशनल स्टेडियम टोकियोतलं ते पूर्ण रिकामं होतं. कारण कोविडमुळे प्रेक्षक अलाउड नव्हते. तिथे फक्त काही पत्रकार होते आणि त्या पत्रकारांच्या मध्ये टोटल किंवा व्हॉलेंटियर्स वगैरे मिळून एक 50-60 भारतीय असतील. जरी भारतीय टीम मधले काही लोकांची आपण विचार केला तरी सुद्धा लेस दॅन 100 इंडियन्स वर प्रेझेंट. आणि तिथे तुम्ही एखाद्या प्लेअरला जिंकताना बघताय. म्हणजे नीरज चोप्रा तर आहेच, पण लवलीना असेल किंवा सायखोम मीराबाई चानू असेल, या सगळ्या प्लेयर्सनी ज्यांनी त्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं ते जास्त महत्त्वाचं ह्यासाठी ठरतं की त्यातनं मिळालेला आनंद, आत्मविश्वास देशासाठी महत्त्वाचा होता. असेच एक क्षण होते जिथे लोक एकत्र आले, जसं तांबेरी असेल आणि त्याचा प्रतिस्पर्धी असेल किंवा आणखीन काही असे ज्याला आपण म्हणतो खिलाडू वृत्ती दाखवणारे क्षण त्या ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाले. मला वाटतं ती जगाला त्या डोसची त्या क्षणी गरज होती. आणि मला व्यक्ती म्हणून, पत्रकार म्हणून मला स्वतःला सुद्धा ते खूप गरजेचं वाटलं. याचं कारण म्हणजे आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावरती पोहोचतो ज्या विशेषतः
पॅन्डेमिक मधनं बाहेर पडणं हे सगळ्यांनाच कठीण गेलेलं आहे. व्यक्ती Yes. म्हणून तुम्हालाही कठीण गेलं असेल, पण माणूस असण्याचा अर्थ हाच आहे की आपण पुढे पुढे जात राहतो, प्रवास करत राहतो. पण तो प्रवास करत असताना त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडनं घडणं हे खूप मला महत्वाचं वाटतं. कारण आजपासून 20 वर्षांनी माझे नीस नेफ्यू मोठे होतील आणि ते ह्या काळाविषयी विचारतील, तेव्हा मी त्यांना कुठली आठवण आवर्जून सांगेन. तर कदाचित हे ते क्षण आहेत जे मला आठवतील. मी काहीतरी केलं असं नाही, तर मी कुणाला तरी काहीतरी अचीव करताना पाहिलं आणि त्या अचीवमेंटनी एका देशाला झालेला आनंद मला अनुभवता आला. आणि तो का अनुभवता आला? का तर आपण सगळेजण एका सामुदायिक दुःखातून गेलो, एका कठीण काळातून गेलो आणि ती वाटचाल करताना जे धैर्य किंवा जो आत्मविश्वास खेळांनी दिलेला आहे, मला वाटतं त्याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. फक्त खेळ नाही, खेळ, आर्ट्स, कुठल्याही पद्धतीच्या कला ह्या माणसाला पुढे जाण्याचं एक बळ देतात. आणि ते मला वाटतं त्या सगळं काही ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या एका क्षणामध्ये एकवटल्या होत्या. आणि म्हणून इतिहासाच्या दृष्टीनं, भारतीय खेळांच्या इतिहासाच्या दृष्टीनं जितका तो क्षण महत्वाचा होता, तितकाच व्यक्ती म्हणून माझ्यासाठी तो महत्वाचा होता. म्हणजे नीरज चोप्राच्या दृष्टीने तो जेवढा महत्वाचा आहे, मला वाटतं त्याहीपेक्षा 10 पटीने महत्वाचा भारतातल्या प्रत्येकाच्या दृष्टीने तो आहे. तसेच पुढच्याही काळात काही अनुभव बघायला मिळाले. जसं आता गेल्या वर्षीच आपल्या महिला टीमनी वर्ल्ड कप जिंकला क्रिकेट मधला, तो जसा एक टर्निंग पॉइंट, एक वॉटरशेड मोमेंट आहे, तसे अनेक क्षण घडलेले आहेत. आणि मला खरं तर लिस्ट करायला सांगितलं तर खूप पुढे मागे जावं लागेल 20 वर्षात काय असं बघायला मिळालं. पण एक नक्की आहे की आपण एका छान दिशेने खेळामध्ये वाटचाल करतो आहोत. असंच जर पुढे जात राहिलो तर भारतातल्या खेळांना तर चांगलंच, खेळातल्या यशाच्या दृष्टीने, मेडल्सच्या दृष्टीने ते फायद्याचं आहेच, पण त्याही पेक्षा कदाचित आपण एक आणखी चांगला खिलाडू वृत्ती असलेला समाज उभा करू शकलो तर जास्त फायद्याचं ठरेल. आणि तिथे पत्रकार म्हणून मला वाटतं माझा रोल जास्त महत्वाचा आहे की लोकांना खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी चांगला डेव्हलप कसा करता येईल. की फक्त मजा आणि टाइमपास म्हणून खेळाकडे बघू नका. खेळ खरंच काहीतरी वेगळंही देतात तुम्हाला. खेळ जगण्याची एक दिशा दाखवतात. आणि मला ॲज अ जर्नलिस्ट, ॲज अ पर्सन हू राईट्स अबाउट स्पोर्ट्स, त्यातून प्रेरणा मिळते आणि तीच लोकांना पण वाचताना मिळावी असं मला वाटतं. म्हणून मागे बघितल्यावरती तर मला वाटतं हा बेस्ट डिसिजन होता की खेळावरती लिहिणं. येस. तर आता आपण बोलता बोलता हे पण डिस्कस केलं की तुम्ही आधी अँकर म्हणून स्टार्ट केलं, मग रिपोर्टर म्हणून चालू आहे, जर्नलिस्ट, असे वेगवेगळे रोल्स आहेत, प्रोड्युसर म्हणा. सो एक्झॅक्टली आम्हाला थोडं सांगू शकाल का? की म्हणजे काय असतं वेगळं ह्याच्यात? कारण आमच्यासाठी अँकर, रिपोर्टर, जर्नलिस्ट, प्रोड्युसर, एडिटर थोडं माहिती द्या. ओके, सो एक सुरुवातीला डिस्क्लेमर, माझे एक प्रोफेसर होते रिपोर्टिंगसाठी आम्हाला, त्यांनी सांगितलेलं एक वाक्य की तुम्ही कितीही मोठे एडिटर झालात तरी तुम्ही, लोक तुम्हाला रिपोर्टर म्हणूनच बघणार, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. द पॉइंट ही वॉज मेकिंग इज की तुम्ही स्टार झालायत असं कधी मानू नका. तुम्ही लोकांचा आवाज आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही जसं आता मी खेळ जास्त कव्हर केल्यामुळे खेळातल्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवल्या, पण सेकंड इनिंगमध्ये माझ्या म्हणजे करिअरच्या मला खूप जास्त वेगवेगळ्या विषयांवरच्या स्टोरीज कव्हर करायला मिळाल्या. आणि तिथे कधी कधी तुम्ही ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा लोकांचा आवाज म्हणजे पत्रकार असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ओके. आणि मग पत्रकार म्हणून तुम्ही काय काय करू शकता? तर माझी सुरुवात एक असिस्टंट प्रोड्युसर म्हणून झाली. कामाचं स्वरूप एक बुलेटिन आमचं स्पोर्ट्सचं असायचं, त्यामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत ते बुलेटिन तयार करताना येणाऱ्या त्या हळूहळू पार पाडत गेले. मग त्याच्यामध्येच अँकरिंग येतं, त्यातच रिपोर्टिंग येतं. म्हणजे काय,
रिपोर्टिंग म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती जाऊन किंवा एखाद्या गोष्टीची माहिती सगळी घेऊन ती कमीत कमी शब्दात सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत मांडणं, हा एक भाग झाला. रिपोर्टिंग करताना तुम्ही लोकांशी बोलता, त्या विषयावरती, ज्या विषयावर काम करतोय, म्हणजे जी एखादी बातमी करतोय त्याच्या वेगवेगळ्या बाजू काय आहेत त्याचा विचार करता. आणि आम्ही स्टोरी हा शब्द वापरतो बातमीसाठी, कारण स्टोरीच आहेत एक प्रकारे, तुम्ही गोष्टच सांगताय. मग ती गोष्ट कशी सांगितली पाहिजे, तर त्याच्यामध्ये कुठले विषय, कुठल्या मुद्द्यांना आपण हात लावणार आहोत हे तुम्ही ठरवता. कधी कधी हे थोडंसं आधी ठरवता, मग ग्राउंडवर जाऊन लोकांशी बोलता, त्यांना प्रश्न विचारतात. रिपोर्टिंग इज बेसिकली, ज्याला वार्ताहर पण म्हटलं जातं, ग्राउंडवरती जाऊन रिपोर्ट करणं त्या गोष्टीवरती. तर तो रिपोर्ट 360 असतो. त्यात बॅलन्स हा अतिशय महत्वाचा आहे आणि बीबीसी सारख्या संस्थेमध्ये तर बॅलन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही जितकं न्यूट्रल राहून, तुम्ही स्टोरीपासून स्वतःला दूर करून, म्हणजे माझ्या समोर एखादी वाईट घटना घडलेली आहे तर मी त्यापासून इमोशनली दूर राहून त्या गोष्टींकडे बघायचं आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही पूर्ण कोरडेपणाने पण नाही बघू शकत. मला वाटतं तो रिपोर्टिंग मधला सगळ्यात मोठा चॅलेंज असतो की तुम्ही तुमच्या भावना कशा कंट्रोल करताय आणि तुम्ही प्रश्न कसे विचारताय. दुसरा भाग येतो रिपोर्टिंग मध्ये, तो म्हणजे तुमच्या ज्या समस्या तुम्ही मांडतायत त्याच्याविषयी संबंधित अथॉरिटीजना प्रश्न विचारणं, त्यांची बाजू सुद्धा जाणून घेतली पाहिजे आणि ते सगळं तुमच्या रिपोर्टमध्ये यायला पाहिजे. रिपोर्टर मोस्टली ग्राउंडवरती जाऊन या गोष्टी जमा करतात. त्यांच्यासोबत जर तुम्ही टीव्ही मध्ये असाल तर कॅमेरा पर्सन असतात. प्रोड्युसरची कामं वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. प्रोड्युसर हा स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते रिपोर्टरना ज्या गोष्टी हव्यात त्याच्यासाठी पण मदत करतो. जर शोचा प्रोड्युसर असेल, एखाद्या न्यूज बुलेटिनचा प्रोड्युसर असेल, तर त्यांचं काम आहे की कोण बोलणार आहे, कुठल्या विषयावर किती मिनिटं आपण द्यायची, कुठली बातमी पहिले घ्यायची, कुठली नंतर घ्यायची, या सगळ्याचं प्लॅनिंग करणं हेही प्रोडक्शनचा भाग असतो, न्यूज प्रोडक्शनचा. त्याच्यात काही टेक्निकल जॉब सुद्धा आहेत. व्हिडिओ एडिटिंग ही एक कला आहे. कॅमेरा न्यूज सांगताना कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही ती सांगताय, व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय, तर ते व्हिडिओ तयार करणं ही सुद्धा कला आहे. तुम्ही कुठला अँगल दाखवता आहात, कुठले शॉट्स घेताय, ते कसे त्याला एकत्र कसं आणताय, व्हॉइस ओव्हर त्याच्यासोबत असतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ एडिटर हा सुद्धा एक जर्नलिस्टच असतो, कारण तोही ती बातमीच सांगत असतो, फक्त त्याच्या माध्यमातून. त्याच्याशिवाय प्रोड्युसरचं काम हे पण असतं की तुम्ही देखरेख करणं काही गोष्टींवरती, आणि कुठली गोष्ट कधी आपण प्रकाशित करायची आहे. टीव्ही चॅनलमध्ये असेल तर एवढ्या मिनिटांचं बुलेटिन आहे, मग त्याच्यात या मिनिटाला ही बातमी जाईल. असे वेगवेगळे रोल्स त्याच्यामध्ये असतात. पण इट्स अ टीम. अँकर म्हणून बातम्या सांगताना, बातम्या वाचताना खूप म्हणजे तुम्हाला चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्याच्या मागे पण एक मोठी टीम असते. सगळी टीम असते. तर ती टीमही तेवढीच महत्वाची असते. तर एक आता सगळ्यांना माहिती झालंय की बऱ्याचदा प्रॉम्प्टर समोर असतो, इथे नाही पण प्रॉम्प्टर समोर असतो. तिथे तुम्ही काय लिहिताय प्रॉम्प्टरवरती हे पण अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे अनेकांना वाटतं की आता टीव्ही मध्ये म्हणजे आपल्याला लिहिण्याची गरज नाही. उलट टीव्ही मध्ये असाल तर तुम्हाला खूप स्मार्टली लिहिण्याची गरज आहे. यू हॅव टू बी अ व्हेरी स्मार्ट रायटर फॉर टीव्ही, कारण भाषा अतिशय महत्वाची आहे. तुम्ही कुठल्या शब्दावर जोर देताय, ऐकणाऱ्याचं तुम्ही तुमच्या शब्दांनी ऐकणाऱ्याचा दृष्टिकोन बदलू शकतो कधी कधी एखाद्या घटनेकडे बघण्याचा. तर तुमचे उच्चार पण त्यासाठी महत्वाचे आहेत. मी शुद्ध अशुद्ध असं मानणार नाही, पण ग्रामर खूप गरजेचं आहे, कारण ग्रामर म्हणजे व्याकरण हा फरक करत असतं शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये. म्हणजे कुठल्या ठिकाणी आपण पॉज घ्यायचा आहे ते अतिशय महत्वाचं असतं बोलताना.
सो हा सगळा भाग अँकरिंग मध्ये येतो. हो ना. तुम्ही कुठल्या भाषेत काम करताय त्याच्यावरती पण असतं. वॉइस मॉड्युलेशन आहे, नाही तर Absolutely. सरळ एकदम फ्लॅट बोलता तर कोणी ऐकणार पण आणि नाही. प्रत्येक भाषेचा एक लहेजा वेगळा आहे. सो मी मराठीमध्ये पण काम करते आता, आणि हिंदीत पण, आणि इंग्लिशमध्ये पण. मी टेक्स्ट पण लिहितेय, व्हिडिओ पण करते आहे. मग हा कोणता रोल असतो? मला आता मला वाटतं हा जर्नलिस्ट हाच रोल आहे सुरुवातीपासून. म्हणजे रूट इज ऑलवेज द जर्नलिझम, Yes. इज द ओनली. तो दिवसानुसार रोल थोडासा बदलतो सध्या माझा. पण एक आहे की आत्ताचं मल्टीमीडिया डिजिटल विश्व आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट मला जमते आणि मी तेवढीच करणार असं नाही राहू शकत. तुम्हाला वेगवेगळी स्किल्स ही यायला पाहिजे. भले तुम्ही जाऊन प्रत्येक गोष्ट स्टोरी शूट करत नसाल, पण आता आपल्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आहे, आणि मोबाईल हे सुद्धा एक अतिशय चांगलं माध्यम आहे तुम्ही एखाद्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. तर सिटीजन जर्नलिस्ट हे मोबाईल आल्यापासून जास्त ऍक्टिव्ह होऊन काम करायला लागलेले आहेत. एक महत्वाचं आहे की तुमचं सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे इथे, की तुम्ही उगाच काहीतरी मला शॉर्ट्स हवेत म्हणून वाटेल ते ऍडव्हेंचर करायला कधी जाऊ नये. पण भरपूर इन्सिडेन्सेस अशा गोष्टी आहेत. पण आपण काय स्टोरी सांगतोय हे पत्रकाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं. आणि तुम्ही जितकं निष्पक्ष राहून काम कराल, जितकं तुम्ही न्यूट्रल ज्याला म्हणतो आपण, तितकं महत्वाचं आहे. न्यूट्रल येट इमोशनल. मला वाटतं एक्झॅक्टली एम्पथी ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्या समोरची व्यक्ती बसून रडते आहे आणि काहीतरी दुःखात प्रसंग सांगते. माझ्या दृष्टीने सगळ्यात कठीण मुलाखत ही एखाद्या आईची असते की जिने गमावलंय काहीतरी. स्पेशली मुलं. आम्ही एका म्हणजे कोपर्डीच्या घटनेनंतर आम्ही त्या आईंचा इंटरव्ह्यू केला होता त्या मुलीच्या, आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण इंटरव्ह्यू होता. मी तर प्रोड्युसर होते, माझा सहकारी मयुरेश त्यांनी ती मुलाखत घेतलेली, आणि शरद बडे त्याचं शूटिंग करत होता. मला म्हणजे तो क्षण अतिशय कठीण होता की जे घडलं आहे, ज्या गोष्टीतून ती एक स्त्री जातीये आई म्हणून, आणि ती घडणाऱ्या आसपासच्या घटना, कारण त्यावरतून महाराष्ट्राचं राजकारण खूप तापायला सुरुवात झाली होती, तापलेलंच होतं त्यावेळेला. मग मराठा आरक्षणाचा प्रश्न त्याच्यामध्ये आला. मग ह्या सगळ्या प्रश्नांच्याकडे त्या कसं बघतायत हे आम्ही विचारलं होतं. आणि मला वाटतं तो जो भाग होता, एक आई म्हणून त्यांचं बोलणं आणि ते तिथे ऐकणं, म्हणजे काय बोलावं हेच तुम्हाला कळेन असं होऊन जातं एका क्षणी. तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारत राहता, पण स्त्री म्हणून त्या गोष्टी तुम्हाला जाणवत राहतात. किंवा समवन हॅज लॉस्ट देअर चाइल्ड आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय, काय बोलणार. पण व्हेरी पेनफुल सिच्युएशन अँड व्हेरी ट्रॉमॅटिक टाइम. त्यांचा ट्रॉमा जगापुढे मांडणं तितकंच गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय लोकांना कळणार नाही. म्हणजे असं नाहीये की पत्रकार त्या ट्रॉमाचा वापर करतायत असं नाहीये, पण मला वाटतं की तो जो ट्रॉमा आहे त्याच्याविषयी कमी बोललं जातं. सगळं काही रोजी आहे असं नाही. प्रत्येक क्षणी तुम्ही कुठल्या तरी सेलिब्रिटीच्या समोर उभं राहून त्यांच्याशी गप्पा मारताय असं, दॅट इज नॉट जर्नलिझम. तुम्ही माणसांच्या मध्ये जाऊन त्यांची दुःख मांडण्याचं कामही तुम्हाला करावं लागतं. कधी कधी ते दुःख तुमचं स्वतःचं असतं. इरशाळवाडीला जी दुर्घटना घडली त्यावेळेला मी त्याच्यापासून वेगळं राहून शक्यच नाहीये मला बोलणं. पण मला एक लक्षात आलं, कधी कधी हे जे तुमचं पर्सनल कनेक्शन असतं त्याविषयी बोलणं हे जास्त गरजेचं पण बनतं, कारण त्यामुळे लोकांना कळतं की ती घटना किती मोठी आहे, किती महत्वाची आहे. ती वेदना जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा कदाचित बदल व्हायला सुरुवात होते. पीपल कनेक्ट. म्हणजे एखाद्या घटनेमध्ये नियम बदलले जातात, तुम्हाला काही परिणाम झालेला दिसतो, ग्राउंडवरती सिच्युएशन बदललेली दिसते. मला वाटतं नीरज चोप्राला मेडल मिळताना बघण्याच्या पेक्षा तो आनंदाचा क्षण झाला, पण त्याही पेक्षा जास्त समाधान
तुमच्या किंवा तुमच्या संस्थेनं केलेल्या एखाद्या बातमीचा ऍक्च्युअली लोकांच्या जीवनावरती परिणाम झालेला दिसतो. मला वाटतं इम्पॅक्ट इज इम्पॉर्टंट. तेच एक क्षण आहेत, अशा काही बातम्या आहेत की त्या जास्त लक्षात राहतात की हा यातनं काहीतरी बदल इट्स लाईक झाला. पर्पज ऑफ द थिंग इज युटिलाइज आणि ते काम होतंय ज्याच्यासाठी तुम्ही पत्रकारिता म्हणताय की करतोय आपण. तर इट्स नॉट ओनली हे चांगल्या चांगल्या गोष्टी, बरोबर. बट काही ज्या वेदनादायी आहेत किंवा त्रासदायी आहे आणि त्याला करेक्शन मेजर्स होत आहेत, करेक्टिव्ह मेजर्स आपल्या समोर झालेत आपल्या रिपोर्टिंगमुळे, दॅट गिव्हज यू मोर सॅटिस्फॅक्शन. ऍब्सोल्युटली. आणि हे वेगवेगळे रोल्स पत्रकारितेमधले करताना तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त ग्राउंडवरती हातात माईक घेऊन जाणं हीच फक्त पत्रकारिता नाहीये. कधी कधी लोकांच्या मध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधत राहणं किंवा तुम्ही कॅमेराच्या मागे राहून जे काम करता ते सुद्धा, तो बरेच असे रोल्स आहेत, बरेच असे स्किल्स आहेत. जर कोणाला पत्रकारितेत यायचं असेल तर असे बरेच मार्ग आहेत. पण सगळ्यात महत्वाचं एक लक्षात हेच ठेवलं पाहिजे की आपण स्टोरी टेलर आहोत. हे फक्त ग्लॅमरस जग नाहीये आणि आपण कोणाची गोष्ट सांगायचं ठरवतो हे अतिशय महत्वाचं आहे. मी सत्तेत असलेल्या लोकांचीच फक्त गोष्ट सांगणार आहे की मी सामान्य माणसाची गोष्ट सांगणार आहे. माझ्या दृष्टीने सामान्य माणसांची गोष्ट सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की राजकारण कव्हर करू नये, राजकीय पत्रकारिता सुद्धा आहे. पण मी स्वतःला एक ते बंधन घातले की मला सामान्य लोकांच्या गोष्टी जास्त सांगायच्या आहेत. आणि चॅनल रिअल पीपल रिअल अचिव्हमेंट आणि त्यासोबतच ज्या लोकांच्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्या गोष्टी सांगायच्या. सो आय थिंक यू आर ऑल्सो ऑन राईट ट्रॅक. थँक्यू. छान सांगितलं तुम्ही तुमच्या रोल बद्दल आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन जे आता म्हणजे बघा ही मॅच्युरिटी आहे. यू स्टार्टेड ऑफ with that fan mode, excitement mode, and now you want to give your whole career a meaningful purpose. Like माझं काम जे आहे त्याच्यातनं लाईफमध्ये कोणाचा तरी इम्पॅक्ट घडावा. तुमच्या घडलाय. तुम्ही भरपूर जणांना म्हणजे कोणी मुलगी जी आधी क्लासला नव्हती जाऊ शकत ती यायला लागली, तिच्या लाईफमध्ये घडला. ऑफकोर्स तिच्या फॅमिली म्हणजे इट्स यु नो इट्स कंटिन्युअस, इट्स अ स्नोबॉल इफेक्ट. लाईक त्या एका घटनेमुळे झाला. प्लस तुम्ही जसं म्हटलात की टोकियोमध्ये तुम्ही रिप्रेझेंट केलं आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टी फील केल्या. तर लोकांनी जे अनुभवलं कर्जतकरांनी किंवा आपल्या बाकीच्या लोकांनी, तो पण एक लर्निंग फेज होता किंवा ते एक वेगळा अनुभव एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यातनं भरपूर जणांनी लर्न केलं. आज तुम्ही म्हटलात की तुम्ही आता काही इन्सिडेन्सेस असे बघितले ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन, एम्पथी अँड ट्रॉमा या सगळ्यामधनं पण जावं लागतं. फ्रॉम गुड टू दिस ऑल्सो मीन्स एव्हरीथिंग इज नॉट रोझी ॲज यू मेन्शन. सो ते पण तुम्ही बघितलं. सो एक मॅच्युरिटी, एक पर्पज की बाबा माझ्यामुळे काहीतरी लाईफमध्ये कोणाचा तरी इम्पॅक्ट होणं हे तुमचं डायरेक्टली इनडायरेक्टली कॉन्शियसली अनकॉन्शियसली होतच होतं. आणि नाव यू हॅव टेकन इट ॲज अ यु नो लाईक पर्पज. सो आय थिंक तुम्ही म्हणून डॉक्युमेंटरीज वगैरे पण बनवल्या आहेत त्याच्या रिलेटेड आणि काही तुम्हाला सत्य दाखवायची आता फिलिंग जी होती ती तुम्ही व्यक्त केली. त्या डॉक्युमेंटरीजचा पण अनुभव सांगा ना आम्हाला. किती डॉक्युमेंटरी झाल्यात? मला थोडं काउंट करावं लागेल पण एक 5-6 तरी आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. पण थोडंसं जरा परत खूप सिरियस गप्पा झाल्या होत्या त्या थोड्याशा मला वाटतं बदलेल टोन. कारण मला सगळ्यात जास्त आवडली ज्या डॉक्युमेंटरीवरती मी काम केलं ती कुमार गंधर्वांवरची होती. कुमार गंधर्व जेव्हा त्यांची जन्मशताब्दी होती त्या निमित्ताने देवासला जाऊन त्यांच्या घरी भुवनेश कुमकली त्यामध्ये होते. त्यांच्यासोबत आम्ही काही 1-2-3 दिवस तिथे राहून त्यांचा कुमार गंधर्वांचा सांगीतिक प्रवास अनुभवणं, सांगणं त्याविषयी. मला असं वाटतं की वेगवेगळे कलाकार आहेत, वेगवेगळे व्यक्ती आहेत, पण त्या क्षेत्रातले पायोनियर्स भारतातले त्यांची स्ट्रगल्स आणि त्यांचा प्रवास हा खूप वेगवेगळा विषय आहे आणि त्यातनं मिळणारी प्रेरणा खूप मोठी आहे. तर बऱ्याच विषयांवरती डॉक्युमेंटरी म्हणजे बेसिकली लॉंग फॉर्म असतो. काही डॉक्युमेंटरी ह्या
मोठ्या फीचर फिल्म लेंथच्या असतात किंवा एक शॉर्ट फिल्मच्या लेंथच्या असतात. कुड बी फ्रॉम 15 मिनिट्स टू 2 or 3 hours. लॉंग शॉर्ट हा, तर न्यूजमध्ये साधारण एक 15 मिनिटांपर्यंत सुद्धा डॉक्युमेंटरीचं फीचर असू शकतं. ओके. जास्त काम करावं लागतं त्याच्यावरती, जास्त डिटेल्स असतात, जास्त रिसर्च असतं. आम्ही आरे मधल्या प्रश्नांवरती, आरेच्या जंगलातल्या प्रश्नांवरती सुद्धा एक डॉक्युमेंटरी केलेली होती. एक वेगळा प्रयोग आम्ही BBC मराठीमध्ये केलेला, BBCने केलेला होता. तो म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीमध्ये वारली पेंटिंग्सच्या माध्यमातून काही गोष्टी मांडल्या होत्या, जे आदिवासींच्या समोरचे प्रश्न आहेत, म्हणजे विकास कामं येतात आणि त्याचा त्यांच्या जगण्यावरती कसा परिणाम होतोय हे त्यांनी मांडलं. म्हणजे बुलेट ट्रेन येते पण तिचा त्या लोकांना काय फायदा आहे, त्यांचं जगणं त्याच्यातनं, आपण ज्याला विकास म्हणतो तो खरंच विकास आहे का, हा प्रश्न मला त्या डॉक्युमेंटरीनी पडला. त्याच्यावरती काम करणं हा एक वेगळा अनुभव होता. आम्हाला त्यासाठी वॅनिफ्राचा अवॉर्डही त्या डॉक्युमेंटरीला मिळाला होता. कॉंग्रॅच्युलेशन. मी प्रोड्युसर म्हणून म्हणजे प्रोडक्शन टीममध्ये त्यावेळेला होते. पण मला वाटतं तो जो कुठली स्टोरी आपण त्याच्यातनं सांगतोय, कुठल्या माध्यमातून सांगतोय, कशा पद्धतीने ती लोकांपर्यंत नेतोय, ह्याचा एक तो वेगळा प्रयोग होता. तर अशा काही डॉक्युमेंटरीजवरती न्यूजशी रिलेटेडच आहेत सगळ्या. एकच आहे की ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, म्हणजे तुम्ही कुमार गंधर्वांचं आयुष्य असेल किंवा केसरबाई केरकर किंवा वेणू चितळे ज्या BBCचा आवाज होत्या त्या काळात, महायुद्धाच्या काळातल्या, त्यांची गोष्ट जाणून घेताना एक लक्षात येतं की हे सगळेजण आपल्यापेक्षा 100 वर्ष आधी किंवा 60-70 वर्षांपूर्वीच्या काळात त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांनी त्या काळाच्या कितीतरी पावलं पुढे जाऊन काम केलंय. म्हणजे आपण आज करतोय त्याच्यामध्ये बरंच काही करायला वाव आहे. आपण फारच एक प्रकारे मला वाटतं की कदाचित चुकीचं असेल असं म्हणणं, पण आपल्याला आपली जागा दिसून येते त्याच्यातनं आणि आपण किती अजून काम करणं बाकी आहे त्याची जाणीव होते. तर तो एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे मला स्वतःला ते काम जास्त आवडतं. म्हणजे जितकं स्पोर्ट्स करायला आवडतं तितकंच एखादा विषय घेऊन त्याच्यामध्ये आणखी खोलात जास्तीत जास्त जाऊन काम करणं. आणि काही अशाही गोष्टी समोर येतात की ज्याची तुम्हाला माहिती नसते. जसं मला हे माहित होतं की रबर टायर हा एक प्रदूषक आहे मोठा, पण त्यांनी किती नेमकं नुकसान होतंय त्याची जाणीव पालघर मधलं वाडा आहे तिथे जवळ तिथल्या काही गावांमध्ये गेल्यावर झाली. कशी काय? पायरोलिसिस नावाची एक प्रोसेस असते जिच्यावरती खरं तर आता रेस्ट्रिक्शन्स आहेत बरेचसे की कसं ते केलं जावं, पण आपल्याकडे भारतात अनेकदा असं होतं की नियम नीट पाळले जात नाहीत आणि नियम धाब्यावर बसून तिथल्या काही कारखान्यांमध्ये पायरोलिसिस केलं जायचं, ज्याच्यात रबर वितळवलं जातं बेसिकली. आणि त्या प्रोसेसमध्ये काही विषारी वायू बाहेर पडतात, काळी राख ती टायरची बाहेर पडते. ती सगळी तिथल्या आसपासच्या परिसरात प्रदूषण करत होती आणि मला लंडनमधल्या माझ्या काही कलिग्सच्या सोबत काम करायला मिळालं. स्टोरी ही होती की हे सगळे टायर परदेशातनं भारतामध्ये, UK मधनं भारतात आणले जातात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि इथे त्याच्यावर बंदी आहे. म्हणजे आणण्यावर टायर बंदी आहे, पण ते वेगळ्या स्वरूपात भारतात आणले जातात रिसायकलिंगच्या नावाखाली आणि त्याच्यातनं आपल्याकडे प्रदूषण होत आहे. मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी हे कारखाने. तर आम्हाला त्या स्टोरीवरती काम करताना आणि असे अजून अनेक प्रश्न आहेत. आपल्या कर्जत मध्येच कितीतरी प्रश्न आहेत ज्याच्यावरती कर्जत मधले लोक काम करू शकतात आणि काही कर्जतचे पत्रकार करत सुद्धा आहे. पण मग हे तुमची जी डॉक्युमेंटरी होती त्याच्यावरती तुम्ही जेव्हा काम केलं किंवा ती रिलीज झाली त्याच्यानंतर त्याचा काही इम्पॅक्ट झाला? आम्ही डॉक्युमेंटरी करण्याच्या आधीपासूनच तिथल्या काही लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली होती, पण ह्या रिपोर्टच्या नंतर आणखी जास्त त्याला थोडं बळ मिळालं. गेल्या वर्षी आपल्या विधान भवनामध्ये याच्याविषयी डिस्कशन्स झालेत आणि तिथे जे युनिट होते ते बंद सुद्धा झालेले. गुड. पण दुर्दैव असं आहे की कुठे ना कुठेतरी ते आपल्याकडे अशा अनेक गोष्टी इलिगली सुरू असतात अनेकदा. तर डोळसपणे त्याच्यावरती नजर ठेवणं आणि
ते लक्षात आणून देणं सिस्टीमच्या हे अतिशय महत्वाचं, आणि मला वाटतं ते पत्रकारांचं पहिलं काम आहे. आणि सरकार, यंत्रणा, शासन, प्रशासन हे ती कामं करतायत की नाही याचा त्यांना जाब विचारत राहणं हे सुद्धा पत्रकारांचं काम आहे. मी मगाशी म्हटलं तसं फक्त माईक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर उभं राहणं म्हणजे पत्रकारिता नाहीये. येस, 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी ते आहे पत्रकारिता. आणि आपण करतोय, छान करतोय. मला वाटतं आपल्या देशात भरपूर पत्रकार आहेत ज्यांना त्याची जाणीव आहे आणि काम चालू आहे. इवन आपल्या कर्जतमध्ये इट्स नॉट की नाही होते, चांगलं होत आहे. सो आपण हे सगळं तुमचा जो प्रवास बघितला त्याच्यात तुम्ही एक अवॉर्ड सांगितला जो तुम्हाला मिळाला. असे काही अवॉर्ड अजून असतील तर आम्हाला सांगा जे तुम्हाला मिळालेत. तुमच्यासाठी कदाचित कॉमन आहेत किंवा तुम्हाला त्याचं महत्त्व वाटत नसेल, यू डोंट वॉन्ट टू बोस्ट युअरसेल्फ, बट वी वुड लाईक टू नो अबाउट इट. आणि ते कशाला मिळतात, कोणाला दिले जातात, कर्जतमधनं किंवा रायगडमधनं कोणाला मिळालेत का? मला कल्पना नाही, कारण अनेक आहेत पत्रकार ज्यांना खरं तर रामनाथ गोयंका किंवा असेही काही अवॉर्ड्स आहेत जे मिळालेले आहेत. मला आमच्या शोसाठी, म्हणजे मला म्हणून नाही पर्सनली, पण आमच्या टीमला, जसं मगाशी लीडिंग द टीम, काही वेळेला मी पार्ट ऑफ द टीम होते. आय वॉज नॉट द लीडर. ओके. पण वॅनेफ्राचा अवॉर्ड आता जसं म्हटलं तसं तो त्या वारली कलेला VR मधनं मांडण्याची जी डॉक्युमेंटरी होती, विकास म्हणून प्रोड्युसर होते BBCचे आणि त्यांच्यासोबत मी होते, आणि त्या आमच्या टीमला तो अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यानंतरही त्याच्या आधी जेव्हा स्पोर्ट्स रिपोर्टिंग करत होते तेव्हा आमच्या शोला कितीतरी वेळा NT अवॉर्ड मिळालेला होता. असे काही आहेत. पण मला वाटतं की त्या अवॉर्डच्या पेक्षा मी मगाशी सांगितलं तसं की त्या तुम्ही मांडलेल्या एखाद्या प्रश्नाविषयी लोक विचार करायला लागतात किंवा ऍक्च्युअल त्याच्यावर सरकार काहीतरी ऍक्शन घेतं. नाही जरी सरकारने ऍक्शन घेतली तरी लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडतो किंवा लोकांना आनंद मिळतो तुमची बातमी बघितल्यावरती. मला वाटतं त्यातनं मिळणारं समाधान हा जास्त मोठा अवॉर्ड आहे. येस. सो आता आपल्या श्रोत्यांना हे सांगायची वेळ आली आहे की तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी व्हॉट इज इट दॅट अ पर्सन शुड डू इन हिज लाईफ, किंवा काय केलं पाहिजे त्यांनी? मला असं वाटतं, आणि विशेषतः महिला म्हणून आयुष्याच्या एका टप्प्यावरती ना बऱ्याच गोष्टी बदलायला लागतात आणि फार वेगाने बदलतात. तुमच्या शरीरामध्ये बदलायला लागतात आणि ज्या जोमाने आपण आधी काम करत असतो उत्साह तोच असतो, पण तुम्हाला प्रत्येक वेळी शरीर साथ देतं असं नाही. त्याच्यामध्ये पत्रकारितेतली जी लाईफस्टाईल आहे ती फार 10-10, 12-12 तास काम, कधी बाहेर उन्हातानात उभं राहा, कधी छान तुम्ही AC मध्ये आहात एखाद्या दिवशी 5 स्टार हॉटेलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी एकदम धारावीतल्या कुठल्या तरी गल्लीमध्ये आहात. तर या सगळ्या अनुभव म्हणून ते खूप छान असतातच, पण या सगळ्याचा कुठेतरी अशा पद्धतीच्या लाईफस्टाईलचा शरीरावरती परिणाम होत असतो. महिला म्हणून विशेषतः साधारण mid-30s 40sच्या जवळ येतात ज्या वेळेला स्त्रिया, त्यावेळेला हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. या सगळ्याचा सामना करण्याच्यासाठी लाईफस्टाईलकडे सुरुवातीपासून लक्ष द्यायला पाहिजे. मी स्वतः हे सांगते, पण मी स्वतः सुरुवातीला बरंच दुर्लक्ष करायचे आणि त्याचे काही दुष्परिणाम मला स्वतःला सहन करावे लागले. पण मला वाटतं ते अतिशय महत्त्वाचे. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा नाही सांभाळता येत, पण तुम्ही काय खाताय हे तुम्ही बघू शकता. पाणी व्यवस्थित पिणं, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फिटनेसची काळजी घेणं आणि या सगळ्याच्या पलीकडे मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं. कारण मगाशी मी म्हटलं तसं अशा अनेक ट्रॉमॅटिक घटनांना तुम्ही सामोरं जाता. जितका आनंद आहे तितकंच दुःख पण बघायला मिळतं आणि अनेकदा बातम्या सगळ्या निगेटिव्ह दाखवतात असं म्हणतात, पण मुळात बातमीचा उद्देशच निगेटिव्ह गोष्टी लक्षात आणून देणं हा आहे. त्याच्यामुळे ते जे निगेटिव्ह आहे ते सगळं अनेकदा पत्रकारांच्या वाट्याला येतं. मग अशा वेळेला त्या निगेटिव्हिटीचा तुम्ही सामना कसा करताय हे महत्वाचं आहे. स्टेप बॅक करणं पण गरजेचं आहे. कुठल्या क्षणी तुम्ही एक पाऊल मागे यायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कामाच्या कमिटमेंटच्या बाबतीत आणि विचारांच्या कमिटमेंटच्या बाबतीत नाही मागे यायचं, पण फिजिकली तुम्हाला कधी विश्रांतीची गरज आहे
तुम्हाला मानसिकदृष्ट्या कधी ब्रेक घ्यायची गरज आहे, या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि हा विचार तुम्ही जर का आधीपासूनच करायला सुरुवात केली, त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं एक काय म्हणतो आपण त्याला, एक सेफ स्पेस तयार करायला पाहिजे. सो माझ्यासाठी कर्जत ती सेफ स्पेस आहे. मला ज्या वेळेला असं अनवाइंड व्हावं असं वाटतं, रिफ्रेश व्हावं असं वाटतं, रिचार्ज व्हावं. नुसतं ट्रेनमधनं येताना, एक तर ट्रेनमधनं येता जाताना पुस्तक वाचणं हा आजही आवडीचा छंद आहे. तुमचे काहीतरी छंद जोपासा. कोण तुम्हाला गाणं आवडत असेल तर त्यात ते फॉलो करा. कुठलेही म्हणजे आज फक्त पत्रकारितेत टेन्शन आहे असं नाही, सगळ्याच आपल्या जगण्यामध्ये स्ट्रेस आणि टेन्शन हा खूप महत्वाचा एक आहेच. अगदी आपण गृहिणींना कमी गृहीत धरतात काही जण, तसंही नाहीये. घरामध्ये काम करणाऱ्या स्त्रीला सुद्धा अनेक स्ट्रेसना सामोरं जावं लागतं, सर्वच. आणि वर्क फ्रॉम होम मध्ये तर आणखी स्ट्रेस. येस. सो टू प्रूव्ह वन दॅट इज वर्किंग इज द फर्स्ट स्ट्रेस. आणि मी एका डॉक्टर्स बसल्या सोबत आणि त्यांच्यासोबत सांगते, पण आय थिंक शी विल अग्री. येस येस, ऑफ कोर्स. या गोष्टींना सामोरं जायची, कारण आपल्याकडे ह्याचं ट्रेनिंग कोणीच कधी देत नाही. मी सुदैवाने आता अशा संस्थेत आहे जिथे आम्हाला याही गोष्टींचं ट्रेनिंग मिळालं आहे. म्हणजे एका बाजूने तुम्हाला उद्या जाऊन युद्धभूमीवरती आता कसं काय कव्हर करायचं याचं जसं ट्रेनिंग दिलं जातं, त्याच वेळेला तुम्ही हाऊ यू विल डील विथ ट्रॉमा ह्याचंही ट्रेनिंग दिलं जातं. आणि मला वाटतं की ते अतिशय महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने ते सगळ्या पत्रकारांना उपलब्ध नाहीये आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना उपलब्ध नाहीये. अजूनही आपण मानसिक आरोग्याकडे फार काय म्हणतो आपण, तेवढं लक्ष देत नाहीये. आणि मला वाटतं ती गोष्ट हायलाईट करणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या जवळचा एक कॉज असतो. माझ्या दृष्टीने मला पर्यावरणासाठी जितकं जास्त करता येईल तितकं करायचा माझा प्रयत्न असतो. आपण पूर्णपणे आपली लाईफस्टाईल नाही बदलू शकत, पण मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये काही असे बदल करायला सुरुवात केली आणि मला वाटतं की त्यातनंही मला समाधान मिळतं. इट स्टार्टेड विथ using certain things which are made of plastic and removing plastic from my life. तो एक वेगळा प्रवास आहे खरं तर. मला माहित नाही आता सिंपल एक वॉटर बॉटल सारखे गोष्ट आहे. येस, आपण तो पण एक संदेशच देत आहोत आपल्या लोकांना की बाबा काही गोष्टी तुम्ही छोट्या आहेत पण खूप इम्पॅक्टफुल आहेत. तर जितकं बातमी देण्यातनं समाधान मिळतं तितकं मला समाधान या गोष्टीने मिळतं. कारण मला माहितीये की म्हणजे मी सुरुवात केली तर माझ्या घरामध्ये येणारं प्लास्टिक हे जवळपास 10% कमी झालेलं आहे. ते कसं कमी झालं त्याचेही काही पर्याय असतात. जसं आपण प्लास्टिकची नवीन साबणाची बॉटल प्रत्येक वेळी आणण्यापेक्षा आपण रिफिल पावडर जी प्लास्टिकमध्ये नाही पेपर बॅगमध्ये पॅक केलेली आहे अशी वापरू शकतो का, तर वापरू शकतो. हा एक छोटा बदल आहे. भाजी घेऊन जाताना आपण भाजी घ्यायला जातो, काही इको फ्रेंडली ब्रँड्स आहेत, मला कोणाचं नाव आता घ्यायचं नाही, पण काही व्यक्ती आहेत ज्या अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स तयार करतात. सो सध्या माझ्या कामाचा पत्रकार म्हणून नाही पण त्याच्या पलीकडच्या कामाचा हाही एक भाग आहे की मी त्याविषयी थोडंसं जास्त लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करते की आपण आपलं आयुष्य आणखी सस्टेनेबल कसं बनवू शकतो. तर मला त्या गोष्टीतून जास्त समाधान सुद्धा मिळतं. म्हणजे मला लक्षात आलं की तुम्ही एखाद्या कॉजसाठी एखाद्या कारणासाठी काम करत असाल ती गोष्ट तुम्हाला समाधान देते. तुम्ही फक्त पाना फुलांसोबत वेळ घालवत असाल त्यातनं तुम्हाला समाधान मिळतं. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असाल त्यातनं समाधान मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ तुम्ही काढू शकता, तो काढला पाहिजे. कारण जितकं काम महत्वाचं आहे तितकंच ह्या गोष्टी सुद्धा. आपण फक्त जगण्यामध्ये पुढे जाणं, पैसा कमवणं, यश मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं हे उद्देश नसतात. आपलं जगणं जितकं आपण वर्टिकली पायऱ्या किती चढतोय तेवढंच हॉरिझॉन्टली आपण माणूस म्हणून कसे विस्तारत जातोय ते मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याची काळजी घेणं आजच्या काळात जेव्हा ताणतणाव वाढलेला आहे तेव्हा जास्त महत्वाचं आहे की ठीक आहे मी नाही 2 पायऱ्या वर चढले, ठीक आहे मी नाही बॉस बनले कोणाची, किंवा मला काही प्रमोशन नाही मिळालं एखादं, करेक्ट,
इट शुड नॉट बॉदर मी ॲज लॉंग ॲज आय एम एन्जॉईंग माय लाईफ. आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही दुःख बघता लोकांच्या आयुष्याचं, तेव्हा जाणीव होते की आनंद खूप रेअर आहे आणि तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. सो मला वाटतं की थोडंफार हे जड वैचारिक चर्चा होते, पण ह्या गोष्टींचा विचार विशेषतः जे या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांनी करायला हवा. पत्रकारिता बिलकुल सोपं क्षेत्र नाहीये. जितकं ग्लॅमरस दिसतं तितकं ग्लॅमरस हे जग नाहीये. तुम्ही मगाशी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की स्पोर्ट्स जर्नलिस्टच्या पायाला माती लागलेली असली पाहिजे, सेम आहे. पत्रकारांचे शूज कायम भरपूर फिरून वळलेले असले पाहिजेत. पण ॲट द सेम टाइम तुम्ही स्वतःची पण काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. आणि विशेषतः महिलांनी फक्त पत्रकारितेत नाही, कुठल्याही क्षेत्रात असाल तर मानसिक आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण इतकं सोपं नसतं अनेक गोष्टींचा सामना करणं. कठीण प्रसंग पण येतात, त्यांना सामोरं जायची तयारी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं त्याविषयी जास्तीत जास्त बोलणं गरजेचं आहे. माझ्या सुदैवाने मला एक खूप चांगली सपोर्ट सिस्टीम आहे, खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत आणि आपण कर्जत सारख्या ठिकाणी आहोत की मला अशी गरजच नाही पडली की दुसरं काही करावं ह्यासाठी. पण हे प्रयत्नपूर्वक वेळ काढणं स्वतःसाठी हे ते महत्त्वाचं आहे. येस. सो थँक्यू सो मच. जान्हवी मॅडमनी आज भरपूर काही आपल्याला सांगितलं. म्हणजे त्यांचं जे अँकरिंग पासून, नीरज चोप्रा पासून, प्रोडक्शन, the environment and the message, the impact is important in your life. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट घडतोय पॉझिटिव्हली इज इम्पॉर्टंट अँड दॅट इज द पर्पज ऑफ लाईफ. आज आपण जे एकत्र आलेलो आहोत ते त्याच्यासाठी आहोत. आज माणूस म्हणून आपल्याला जन्म मिळाला आहे, तर त्याचा आपण चांगला उपयोग कसा करता येईल हे आपले थॉट्स असले पाहिजे. सो थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग and do keep watching us for real people, real achievement, more stories coming next. Thank you.